रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही मुंबईचा जो काही पोलीस भरतीचा आता पेपर आहे त्याच्या अनुषंगानं आजचं हे रिव्हिजनचं आपलं हे लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला भूगोलची टोटल रिव्हिजन कंप्लीट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी फास्ट सांगण्याचा प्रयत्न करेल। हे रिव्हिजन लेक्चर असेल त्याच्यामुळे फार समजून न सांगता प्रत्येक पॉइंटला टच कसा करता येईल अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी जाणार आहे। ज्यांनी कुणी माझा 2023 सालचा पाठीमागचा मुंबईचा पेपर पाहिला नसेल त्यांनी आवर्जून जाऊन त्या ठिकाणी पेपर पहा, कारण मुंबईच्या पेपरमध्ये साधारणतः 50 प्रश्न म्हणजे 50% हे जीकेचे क्वेश्चन असणार आहे। त्याच्यामुळे जीके हे त्या ठिकाणी मेरिट डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे। त्याच्यामुळे आपला करंटचे काय महत्त्वाचे एक 10 व्हिडिओ मी त्या ठिकाणी आपल्या लेक्चरला टाकलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले 2023चा मुंबईचा पेपर आहे तो सगळ्यांनी आठवणीनं त्या ठिकाणी पहा। तर आपण वेळ न घालवता त्या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करू। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला त्या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल हा त्या ठिकाणी आपण घेणार आहोत। आता महाराष्ट्राचा भूगोल मी फास्ट त्या ठिकाणी ड्रॉ करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता बघा, या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल आपण अभ्यासत असताना आपण सुरुवातीला महाराष्ट्राच्या मॅपपासून सुरुवात करू की सपोज हा आहे महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये तुम्ही जनरल जर बघितलं तर तुम्हाला ह्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये जनरल क्वेश्चन बेसिक क्वेश्चन कुठे विचारले जाऊ शकतात। बघा, हा महाराष्ट्राचा मॅप त्या ठिकाणी थोडासा मी रफ करतो आणि पुन्हा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो। ओके, हा आहे महाराष्ट्राचा मॅप। तर मग ह्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये साधारणतः तुम्हाला क्वेश्चन विचारत असताना रेग्युलर बोर्डची सवय असल्यामुळे मला लवकर पेन्सिलने ड्रॉ करता येत नाही। तर आता याच्या ठिकाणी क्वेश्चन विचारत असताना कुठे विचारणार, सुरुवातीला विचारणार महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली। बघा, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। ओके, त्याच्यानंतर विचारणार त्याचं क्षेत्रफळ किती, 7,03,000 मला लक्षात न गेलं 7,03,713 चौरस किलोमीटर एवढं जे काय महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे। मग आता ह्या ठिकाणी 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातात। मी जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी घेणार आहे। इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून असे 2 महत्त्वाचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य कितवे आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून किती आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण जर साधारणतः भारताचा विचार केला तर त्या ठिकाणी राजस्थान जे काय आहे हे 1 नंबरला आहे, 2 नंबरला त्या ठिकाणी खाली असणारं MP हे राज्य आहे आणि 3 नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य आहे। त्याच्यामुळे क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य 3ऱ्या क्रमांकावरती आहे। आता लोकसंख्येच्या बाबतीत विचार करू। लोकसंख्येच्या बाबतीत विचार करता 1 नंबरला उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या आहे आणि 2 नंबरला आपल्या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या आहे। 2 नंबरला म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य 2 नंबरला आहे। मग महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती, 121 कोटी एवढी महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या आहे। मग या ठिकाणी पुढचा अजून एक क्वेश्चन तयार होणार की जर मग महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 2 नंबरला महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा असणारा जिल्हा कोणता। तर हा मुद्दा नीट वाचायचा। क्वेश्चन काय विचारलं, जर एक्झामिनरनं क्वेश्चन असा विचारला असेल की 2011च्या जनगणनेनुसार जर विचारलं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता, तर तो आहे ठाणे जिल्हा। आणि जर त्यांनी क्वेश्चन असा विचारला की सध्या ह्या शब्दावरती फोकस करायचा, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावरती असलेला जिल्हा कुठला। या ठाणे जिल्ह्याचं 2014 साली विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळे पुणे हा जिल्हा त्या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावरती आलेला आहे। हा विद्यार्थी मित्रांनो ही मुद्दा लक्षात घ्या। मग आता एवढे पॉइंट तर तुम्हाला विचारले जातील। अजून काय विचारलं जाईल, तर अजून विचारत असताना ते तुम्हाला महाराष्ट्राचं अक्षवृत्त आणि रेखावृत्त त्या ठिकाणी विचारू जाऊ शकतात। जे आडवे असतात, बघा हे जे निळ्या लाईन काढल्यात आडव्या त्याला अक्षवृत्त असं म्हणतात। तर हे अक्षवृत्त 15 ऑगस्ट अशी ट्रिक लक्षात ठेवायची। ट्रिक काय आहे,
ट्रिक आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट म्हणजे काय, ऑगस्ट महिना कोणत्या महिन्यात असतो, 8व्या ह्याच्यात, म्हणजे 15.8 बघा 15.8 ते 22 जानेवारी, 22 जानेवारी म्हणजे 22.1 हे आपलं अक्षरवृत्त आहे. मग रेखावृत्त कुठं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो रेखावृत्त हे उभे असतात, उभे हे आहे रेखावृत्त. ओके, सरळ असतात. रेखावृत्त हे उभे असतात. हे उभे किती आहेत, तर त्या ठिकाणी 72 80 असं लक्षात ठेवायचं. 72 अधिक 8 केले किती येतात, 80 येतात. आणि याच्या ठिकाणी बघा 15 अधिक 7 केले, बघा 15 अधिक 7 केले तर त्या ठिकाणी जे काय आपले अक्षरवृत्त हे येतात. मग बघा तुम्हाला रेखावृत्त विचारलं तर 72 पॉईंट समथिंग आणि 80 पॉईंट समथिंगच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य आहे. आणि जर तुम्हाला विचारलं अक्षरवृत्त किती आहे, तर अक्षरवृत्त हे आपलं 22 जानेवारी म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजे 15.8 ते 22.1 किंवा 22.1 एवढं आपलं अक्षरवृत्त आहे. क्षेत्रफळ वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, मग आता क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण जसं लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य बघितलं, तसं क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मोठा जिल्हा कुठला, तर तो आहे अहमदनगर. अहमदनगर. आणि याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो 100% क्वेश्चन येणार, कारण अहमदनगर नावच तुम्हाला दिसणार नाही, कारण त्याचं नाव आता सध्या अहिल्यानगर असं झालेलं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अहिल्यानगर हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा असा महाराष्ट्रामधला जिल्हा आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर किंवा 17,000 समथिंग, तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्या. मी साधारणतः अप्रॉक्सिमेट आकडे सांगणार आहे. पर्टिक्युलर इकडं तिकडं थोडाफार डिजिट त्या ठिकाणी होऊ शकतो. अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर हे क्षेत्रफळाच्या बाबतीनं महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं राज्य आहे. तर पुढे गेलो आपण, तर जसं मोठं राज्य विचारलं जाऊ शकतं तसं छोटं राज्य पण विचारलं जाऊ शकतं. आणि मग ज्याचा पेपर आहे, पेपर कोणाचा आहे, मुंबईचा पेपर आहे. मुंबई हे राज्य हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान असलेलं राज्य आहे. जर सर्वात लहान आहे तर त्याचं क्षेत्रफळ विचारलं जाणार, तर त्याचं क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. ओके, हे झालं बेसिक माहिती. याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जाणार. ओके, मग आता बघा या ठिकाणी आपण हे मी महत्त्वाचे पॉईंट बघा त्या ठिकाणी हायलाइट केलेले आहेत. सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर 17,048 किलोमीटर. सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर 157 चौरस किलोमीटर. लोकसंख्येने सर्वाधिक मोठा जिल्हा पुणे. पण जर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं की बाबा 2011च्या जनगणनेनुसार, तर 2011ची जनगणना जर विचारात घेतली तर ठाणे हा ऑप्शन न्यायचा, नीट विचार करा. आणि सध्या हा शब्द जर वापरला तरच पुण्याला जायचं. बरं, जसं सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो, तसा लोकसंख्येने सर्वात कमी जिल्हा पण त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. ओके, त्याच्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळेस 26 जिल्हे होते आणि 4 विभाग होते. मग आता किती विभाग आहेत, आता सध्या 26चे 36 जिल्हे झालेत आणि विभाग झाले 6. हे 6ची 6 विभाग तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. मग विभागाच्या बाबतीत सर्वात मोठा विभाग कुठला, तर औरंगाबाद विभाग. बघा औरंगाबाद विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे की ज्याच्यामध्ये तब्बल 8 जिल्हे येतात, ज्याला मराठवाडा असं पण म्हणतात. ओके, आणि मग बाकी 5-5 जिल्हे असलेले पुणे, नाशिक वगैरे, अमरावती हे 5-5 जिल्हे असलेले विभाग आहेत. आता या ठिकाणी 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली. ज्या 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. परंतु एक मी महत्त्वाची गोष्ट अशी सांगणार आहे, 1 ऑक्टोबर, बघा तारीख नीट लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर 1990ला त्या ठिकाणी मुंबई राज्याचं विभाजन होऊन मुंबई आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे तयार करण्यात आले. मऊ लिहितो मी, मऊ म्हणजे मुंबई उपनगर, मुंबई. मग क्वेश्चन असा विचारणार, मुंबई राज्याचं विभाजन करून मुंबईपासून मुंबई उपनगर हे कधी निर्माण करण्यात आलं, तर 1990 साली निर्माण करण्यात आलं. बरं, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनता असलेला जिल्हा साधारणतः 20,000 समथिंग, 20,900 कितीतरी एवढी घनता ही मुंबई उपनगरची आहे. त्याच्यामुळे जर क्वेश्चन असा विचारला, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कुठला, तर मुंबई उपनगर. सर्वात कमी घनता असलेला, बघा सर्वात कमी घनता असलेला जिल्हा गडचिरोली. बघा गडचिरोली झालं. एवढं ह्याच्या बाहेर क्वेश्चन विचारणार नाहीत. ओके, पुढचा क्वेश्चन. आता हे तर 2 पॉईंट आपण त्या ठिकाणी बघितलेच. पुढं समुद्रकिनारा.
आता भारताला साधारणतः बघा, भारताचा जर विचार केला तर भारताला साधारणतः बघा, हा भारताचा मॅप आहे, या भारताला पूर्ण असा समुद्रकिनारा आहे, इकडे अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे, तर या भारतामध्ये साधारणतः भारताला समुद्रकिनार 7517, सगळ्यात IMP सगळ्या बऱ्याच एक्झामला हा क्वेश्चन विचारला आहे, 7517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरात या राज्याला लागलेला आहे. बरं, सर्वाधिक समुद्रकिनारा किती आहे? 1600 लागलेला आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये टोटल 13 मोठी बंदरे आहेत. बघा, भारतामध्ये टोटल 13 मोठी बंदरे आहेत, त्यातली 2 महाराष्ट्रात आहेत. मग 2 महाराष्ट्रामध्ये कुठली? एक म्हणजे मुंबई, की ज्याच्यामध्ये भारताचा साधारणतः 25% व्यापार चालतो, ते मुंबई बंदर, आणि दुसरं आहे न्हावा शेवा बंदर. न्हावा शेवा बंदर. मग क्वेश्चन असा विचारतात, ह्या न्हावा शेवा बंदराला नाव कोणाचं दिलंय? तर पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू बंदर, ह्या न्हावा शेवा बंदराला नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ह्या न्हावा शेवा बंदराचं वैशिष्ट्य असं की हे कंटेनर बंदर आहे, म्हणजे सगळ्यात मोठं कंटेनर बंदर आहे. मुंबई बंदराचं वैशिष्ट्य म्हणजे हे नैसर्गिक बंदर आहे. ओके, नैसर्गिक बंदर आहे. बरं, मग आता टोटल भारताला त्या ठिकाणी 7517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे. त्यातील 6100 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा भारताचे द्वीपकल्प, म्हणजे हा जो काही द्वीपकल्प आहे, या द्वीपकल्पाला 6100 लागलेला आहे, आणि साधारणतः 14000 समथिंग असा बेटांना लागलेला आहे. असा मिळून 7517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे. आता ही झालं भारताच्या बाबतीत. मग महाराष्ट्राला किती समुद्रकिनारा लागलेला आहे? तर महाराष्ट्राचा विचार करता या महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ओके, मग त्यातील सर्वाधिक समुद्रकिनारा कुठल्या जिल्ह्याला लागलेला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा. किती लांबी आहे? ही लांबी नीट लक्षात घ्यायची, 237 किलोमीटर. त्या ठिकाणी रत्नागिरीला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. मग सर्वात कमी कुणाला लागलेला आहे? तर ठाणे जिल्ह्याला 25 किलोमीटर एवढा सर्वात कमी म्हणजे साधारणतः 25 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला लागलेला आहे. बरं, महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला काय म्हणतात? तर कोकण असे म्हणतात. मुद्दा हा लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः बघा, त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडं ॲड करून दाखवतो की सपोज आपण भारताच्या बाबतीत विचार केला, हा आहे भारत. ओके, या भारताच्या बाबतीत जो काही महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राचा एवढा जर विचार केला तर त्याला म्हणतात कोकण किनारपट्टी. काय म्हणतात? कोकण किनारपट्टी. गोव्याला पण कोकण किनारपट्टी असं म्हणतात. त्याच्या खाली आलो तर त्याच्या आहे कर्नाटक राज्य. कुठलं? कर्नाटक. त्या कर्नाटकला म्हणतात मलबार किनारपट्टी. सॉरी कोकणात महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी म्हणणार. कर्नाटकच्या क वरून त्याला कारवार असं म्हणतात. काय म्हणणार? कारवार म्हणणार. आणि त्याच्या खाली केरळ राज्य आहे. कुठलं आहे? केरळ. तर त्या केरळला मलबार असं म्हणणार. ही सर्वच्या सर्व नावं विचारलेली आहे. मलबारमध्ये त्या ठिकाणी इतिहासाच्या बाबतीत विचार केला तर मोपला उठाव त्या ठिकाणी झालेला आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. बरं, पुढे आलो. या ठिकाणी आंध्र आणि तामिळनाडूची किनारपट्टी आहे. बघा, आंध्र प्लस तामिळनाडू. हे लेक्चर फास्टच असणार आहे, कारण हे रिव्हिजनचं लेक्चर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढ्या फास्ट न गेल्याशिवाय आपलं कव्हर होणार नाही. आंध्र आणि तामिळनाडू यांच्या किनारपट्टीला त्या ठिकाणी कोरामंडल, बघा कोरोमंडलचा किनारा असं म्हणतात. बरं, त्याच्या पुढे जर आलो आपण, त्या ठिकाणी आहे ओडिसा. किती? ओडिसा. त्याला उत्कल किनारपट्टी असं म्हणतात. असं सगळं मिळून साधारणतः 6100 किलोमीटरचा किनारपट्टी त्या ठिकाणी भारताला लाभलेली आहे. टोटल 9 राज्यांना त्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. 12 नॉटिकल मैल एवढा आपलं साधारणतः सागरी सीमा आहे. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, हे झालं भारताच्या बाबतीत. ओके, मग आता पुढं बघा, आता प्रशासकीय विभाग मी तुम्हाला सांगितले की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना होत असताना त्या ठिकाणी 4 प्रशासकीय विभाग होती. आता किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता 6 कुठले कुठले आहेत? कोकण, ज्याच्यामध्ये जिल्हे आहेत. बघा, हे बघा कोकणात सध्या 7 जिल्हे आहेत. 7 जिल्हे कुठले? मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे पालघर. मुंबई उपनगर, ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या सिक्वेन्सनं पाठ करायचं. पुण्यात आहेत 5, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. ओके, नाशिकमध्ये नाशिक, अहमदनगर, आणि वरचे खानदेशातील 3 नंदुरबार, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे आणि
जळगाव असे खानदेशातील 3 असे झाले टोटल 5. छत्रपती संभाजीनगर सर्वात मोठा, बघा इथं क्वेश्चन विचारतात, सर्वात मोठा विभाग कुठला आहे? छत्रपती संभाजीनगर, यालाच मराठवाडा असं म्हणतात. खानदेश कोणाला म्हणतात? तर बघा नाशिकमध्ये असणारे 3 जिल्हे आहेत त्याला खानदेश म्हणतात. मग खानदेशात जिल्हे कुठले? वरचे महाराष्ट्राची उत्तर साईड लक्षात घ्यायची, कुठली? नंदुरबार, धुळे आणि जळगाव, याला खानदेश असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये आलो, अमरावतीमध्ये 5 आहेत आणि नागपूरमध्ये त्या ठिकाणी 6 आहेत. वर्ध्यापासून सुरुवात करायची, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि त्याच्या खाली गडचिरोली, चंद्रपूर. ओके. यवतमाळ हा अमरावती रिजनमध्ये येतो. बरं, आत्ता सध्या 6 प्रशासकीय विभाग आहेत, सगळ्यात IMP चार्ट आहे हा. 6 प्रशासकीय विभाग आहेत, जिल्हे आहेत 36, तालुके आहेत 358, विधानसभा मतदारसंघ आहेत 258 IMP आहे, कारण आता सध्याच इलेक्शन झालेले 288 जागांसाठी. महानगरपालिका आहेत 29, सध्याची 29वी आहे इचलकरंजी आणि 28वी आहे जालना, 28वी आहे जालना. त्याच्यानंतर जिल्हा परिषदा आहेत 34. मग क्वेश्चन असा विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत 36, मग जिल्हा परिषदा 34च काय? तर लक्षात घ्या, जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे 2 शहरी जिल्हे, जो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, या 2 जिल्ह्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत आणि ग्रामपंचायत साधारणतः 28,332 वगैरे असे एवढ्या ग्रामपंचायती आहेत. मग ह्या ग्रामपंचायतीचा अधिनियम कोणता आहे असा क्वेश्चन त्या ठिकाणी पंचायत राजमध्ये विचारला जातो. तर 1958च्या अधिनियमानुसार त्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण केली जाते. ग्रामपंचायतीची रचना असते 7 ते 17 एवढी ग्रामपंचायतीची रचना असते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा अधिनियम 1961चा आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या डोंगर रांगा येथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता बघा, डोंगर रांगाचा विचार करत असताना मी थोडासा तुम्हाला एक रफली मॅप काढून दाखवतो. त्या मॅपच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महाराष्ट्र राज्य आहे. ओके, हा महाराष्ट्र राज्य आहे, हा आहे धुळे आणि त्या ठिकाणी मला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. महत्त्वाच्या डोंगर रांगा आणि हे लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. वरती बघा, महाराष्ट्राची जी काय उत्तर सीमा आहे ती सातपुडा पर्वतरांगाने बनलेली आहे. हा आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडाच्या बरोबर खाली आहे 7 वरून लक्षात ठेवायचं, सातमाळ अजिंठा. सातमाळ अजिंठा. अजिंठा कुठं म्हणतात? तर सातमाळ म्हणतात त्याला नाशिकमध्ये. कुठं म्हणणार? नाशिकमध्ये. आणि अजिंठा म्हणणार त्याला औरंगाबादमध्ये, ज्याला आता सध्याचं छत्रपती संभाजीनगर असं म्हणायचं. ओके, सातमाळ झालं, अजिंठा झालं. बरं, त्याच्या खाली आलो, त्याच्या खाली त्याला हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्याच्या खाली सगळ्यात लास्टला आहे शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग. आता ह्या प्रत्येकाच्या मध्ये काही ना काहीतरी प्रत्येकाच्या मध्ये कुठली ना कुठली तरी नदी आहे. बघा त्याच्यावरती क्वेश्चन काय विचारला जातो. आता ह्या साईडला आहे आपली सह्याद्री पर्वतरांग. मग ह्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असणारी उंच शिखरे विचारली जातात. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या कसामी हसतो. कसामी हसतो. कसामी हसतो म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्री, स म्हणजे सप्तशृंगी आणि त म्हणजे तोरणा. त्यातलं जे काही कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 1646 किलोमीटर, साल्हेर आहे 1500 समथिंग काहीतरी आणि महाबळेश्वर आहे 1438. ही 1567 वगैरे असू शकतं आणि महाबळेश्वर आहे 1438. ॲटलिस्ट पहिल्या 3 ह्याचा तुम्हाला क्रमांक माहिती असायला पाहिजे. ओके, ही झाली सह्याद्रीची. सह्याद्रीची ही जी काय लांबी आहे ती किती आहे? तर ती आहे 450 किलोमीटर. ओके, मधला पार्ट आहे हा दख्खनच्या पठाराचा आहे, म्हणजे ही तर अशी सह्याद्री पर्वतरांग आहे आणि हा आहे कोकण किनारपट्टी. आता लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा. आता ह्याच्यामधल्या मी नद्या सांगणार. नद्यांचा विचार करू आपण. नद्यांचा विचार करत असताना बघा, 2 नद्यांना पर्वतरांग वेगळी करत असते. आता ह्या इकडून नर्मदा नदी अशी इकडे वाहत असते. ही कुठली नदी आहे? नर्मदा. एक मिनिट, ही नदी आहे नर्मदा.
नर्मदा. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला, नर्मदा ही सातपुडा आणि त्याच्यावरती आहे विंध्य पर्वत, विंध्य आणि सातपुडाच्या मधून कुठली नदी वाहते? नर्मदा नदी वाहते. तिची महाराष्ट्रातील लांबी फक्त आणि फक्त 54 किलोमीटर आहे. ओके, आता हे दोन तर झाले. आता पहिलं 7-7 लक्षात ठेवायचं. इथं 7 आहे आणि इथं 7 आहे. या 7-7च्या मध्ये तापी नदी वाहते. कुठली? तापी नावाची नदी वाहते. तापीची लांबी आहे 238 किलोमीटर. तापीचा उगम झालेला आहे मूलताई. कुठं झालेला आहे? मूलताई. आता ह्या ठिकाणी दोन क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन असा विचारला की भारतातील सर्वात मोठी म्हणजे इंडियामधील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर त्याचं उत्तर लिहायचं नर्मदा. महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 54 किलोमीटर. जर त्यांनी क्वेश्चन असा विचारला की भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर उत्तर लिहायचं नर्मदा. जर त्यांनी क्वेश्चन असा विचारला की महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर त्याचं उत्तर लिहायचं तापी. आणि तिसरा क्वेश्चन सांगतो, जर त्यांनी क्वेश्चन असा विचारला की कोकणातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर ती आहे उल्हास. कुठली आहे? उल्हास. उल्हास नदी ही कोकणातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. जर या दोन नद्या पश्चिमेकडे वाहत असतील तर नर्मदा आणि तापी या नद्या लक्षात ठेवणं महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आता त्याच्यानंतर राहिल्या पूर्ववाहिनी नद्या. सातपुडा सातमाळ यांच्यामध्ये तापी आहे. आता सातमाळ आणि हरिश्चंद्रमध्ये गोदावरी नदी वाहते. कुठली? गोदावरी. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झाला. महाराष्ट्रातील लांबी किती? 668 किलोमीटर. साधारणतः 49% भाग या गोदावरी नदीनं महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. तिला दक्षिण गंगा असं पण म्हणतात. ओके, तिला दक्षिण गंगा असं पण म्हणतात. लांबीच्या दृष्टिकोनातून भारताचा विचार केला असता 1 नंबरला गंगा नदी आहे आणि लांबीच्या बाबतीत 2 नंबरला गोदावरी नदी आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. जर क्वेश्चन असा विचारला भारतातील लांबीच्या दृष्टिकोनातून 2 नंबरची मोठी नदी कुठली? तर ती आहे गोदावरी. गोदावरी नदीचा उगम मी सांगितला त्या ठिकाणी. तर ती गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगर रंगाच्या मध्ये? सातमाळा आणि हरिश्चंद्र. हरिश्चंद्र कुठं म्हणतात? तर हरिश्चंद्र अहमदनगरमध्ये म्हणतात. कुठं? अहमदनगरमध्ये. आणि बालाघाट, बा वरून लक्षात ठेवायचं, बीडमध्ये म्हणतात. कुठं म्हणतात? बीडमध्ये. आणि शंभू महादेव डोंगर, बघा आता इथपर्यंत झालं. हरिश्चंद्र आणि शंभू महादेव डोंगर रंगाच्या मध्ये त्या ठिकाणी भीमा नावाची नदी वाहते. कुठली? भीमा नावाची नदी वाहते. या नदीचं वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो? साधारणतः हिची 451 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि ह्या भीमाच्या जे काय कुकडी नदी आहे, बघा भीमेची कुकडी नावाची जी काही नदी आहे किंवा घोड नदी आहे, याच्यामध्ये रांजण खळगे तयार झालेली आहे. अजून भीमा नदीचं वैशिष्ट्य काय? तर तिला पंढरपूर येथे चंद्रभागा या नावानं ओळखलं जातं. ओके, तिनं चंद्रकोरीसारखा आकार त्या ठिकाणी भीमा नदीनं तयार केल्यामुळे तिला पंढरपूर या तीर्थ ठिकाणी तिला चंद्रभागा या नावानं ओळखलं जातं. आता भीमा नदीच्या खाली आहे शंभू महादेव डोंगर. आणि लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाबळेश्वर येथे, बघा महाबळेश्वर येथे एक नदी उगम पावते. तिचं नाव आहे कृष्णा नदी. बघा कृष्णा नदी. या कृष्णा नदीचा उगम हा साधारणतः 258 वगैरे किलोमीटर तिची लांबी असावी. तर या कृष्णा नदीचा उगम त्या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. आणि मग कृष्णा कोयना या ठिकाणी प्रीती संगम आहे. अजून एक महत्त्वाचं की डाव्या किनाऱ्यावरून कृष्णाला येरळा नावाची नदी येऊन त्या ठिकाणी भेटत असते. आता हे रिव्हिजन लेक्चर आहे, मला काही मर्यादा आहेत. नदी प्रणाली शिकवायची म्हटलं तर साधारणतः 1 तास पूर्ण लेक्चर पाहिजे, त्याच्यावरून मी नदी प्रणाली सांगू शकतो. मग कृष्णा कोयना यांना प्रीती संगम असं म्हणतात. कराड या ठिकाणी प्रीती संगम आहे, ज्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. कोण आहेत यशवंतराव? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्यावेळेस झाली 1 मे 1960 ला, त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी होते. ते भारताचे गृहमंत्री होते, उपपंतप्रधान होते, अर्थमंत्री देखील होते, संरक्षण मंत्री देखील होते. ओके, आता जसं कृष्णा कोयना याला प्रीतीसंगम असं म्हणणार, तसंच कृष्णा आणि पंचगंगा. पंचगंगा कुठून येते? पंचगंगा खालून कोल्हापूर या ठिकाणी येते. या पंचगंगेवरती साधारण राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी नावाचं धरण बांधलं. कुठलं? राधानगरी. बघा क्वेश्चन असा विचारतात, राधानगरी धरण कुठल्या नदीवरती बांधलं? पंचगंगा भोगावती नदीवरती बांधलं बरं का. भोगावती नदीवरती राधानगरी धरण बांधलं आणि त्याला लक्ष्मी सागर असं नाव देण्यात आलं. ही पंचगंगा नदीचं विशेष असतं की पंचगंगा नदी ही कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. कोल्हापूरमध्ये आहे. आणि पंचगंगा ही कृष्णेला जाऊन मिळते. आणि कृष्णा आणि पंचगंगा या ठिकाणी एक दत्ताचं खूप चांगलं मंदिर आहे, त्याला नृसिंहवाडी असं म्हणतात. आणि बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलाय की कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगम स्थिराला काय म्हणतात? तर त्या ठिकाणी कृष्णा पंचगंगाला
नृसिंहवाडी दत्ताचं मंदिर आहे हे म्हणतात. आता या ठिकाणी अजून फक्त एकच क्वेश्चन राहिला आणि तो क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी, सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली, तर वर्धा 455 किलोमीटर. वर्धा की वैनगंगा, माय मिस्टेक बरं का, मी तुम्हाला करेक्ट करून सांगेल, वर्धा किंवा वैनगंगा याच्यामध्ये आहे, पण माझ्या नॉलेजनुसार वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. 455 किलोमीटर तिची लांबी आहे. ओके, पुढं हे झालं नदी प्रणालीच्या बाबतीत. मग आता त्या ठिकाणी आपण महत्त्वाचे डोंगर त्या ठिकाणी बघू. महत्त्वाचं लक्षात कसं ठेवायचं. आता बघा या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की मुदखेड हा नांदेडमध्ये आहे. दरेकसा IMP आहे खूप, IMP. भंडारा किंवा गोंदिया लक्षात ठेवायचं, दरेकसा गोंदिया. गरमसूर नागपूर, तोरणमाळ नंदुरबार, गाविलगड अमरावती, पुसदच्या टेकड्या यवतमाळमध्ये आहेत. निर्मळ डोंगररांग परभणी लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं की परभणी हे संत जनाबाई, कुणाचं, संत जनाबाई यांचं जन्मगाव आहे आणि त्या मनानं निर्मळ होत्या याच्यावरून लक्षात ठेवायचं की परभणी हे निर्मळ आहे. आणि गाळणा आहे धुळ्यामध्ये. गाळणा कुठं आहे, धुळ्यामध्ये. हे महत्त्वाचे. आता महत्त्वाचे सांगतो. गाळणा धुळे IMP, निर्मळ परभणी IMP, पुसद यवतमाळ IMP, गाविलगड IMP, त्याच्यानंतर तोरणमाळ IMP, गरमसूर IMP, दरेकसा गोंदिया IMP, मुदखेड नांदेड. सर्वच्या सर्व या डोंगररांगा महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. पुढं आत्ताच आपण बघितलं की कसा मी हसतो. क म्हणजे क वरून कळसुबाई, स वरून साल्हेर महाबळेश्वर, भीमासारखा, कसा मी हसतो भीमासारखा याच्यावरून भीमाशंकर पुणे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जे काय महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान हे भीमाशंकरचं आहे. कसा मी हसतो, हरिश्चंद्र सप्तशृंगी तोरणा. हरिश्चंद्र कुठं आहे, बऱ्याच वेळा क्वेश्चन, नगर या ठिकाणी हे सप्तशृंगी नाशिकमध्ये आहे. जिला अर्धपीठ असं पण म्हणतात. त्या ठिकाणी वणी देवी आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ जी काय आहेत त्यातलं अर्धपीठ सप्तशृंगी वणी या ठिकाणी आहे. आणि तोरला किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. सगळे जिल्हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या डोंगरांगा, भामरागड, गड हा शब्द दिसला र, भामरागड, त्याच्यानंतर सुरजागड हे सगळे गड हा शब्द दिसला ट्रिक आहे आपली. गड शब्द दिसला की तो जो काही डोंगर आहे तो डोंगर गडचिरोली राज्यामध्ये असणार आहे. आता गडचिरोलीमध्ये चिरोली हा शब्द आहे का नाही, त्याच्यावरून चिरोली ह्या डोंगरांगा ह्या गडचिरोलीमध्ये आहे. पण एक्झामिनर क्वेश्चन कुठं विचारतात, एक्झामिनर विचारतात चिकोडी कुठं आहे. काय विचारतात, चिकोडी कुठं आहे. बघा एक्झामिनर काय विचारतात की चिकोडी साधारणतः कुठं आहे, तर चिकोडी जी काय आहे कोवरून लक्षात ठेवायचं ती कोल्हापूरमध्ये आहे. बघा चिकोडी कुठं आहे, कोल्हापूर राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर निर्मल बघितलं आपण नांदेडमध्ये आहे. त्याच्यानंतर गरमसूर बघितलं नागपूर, गाळणा धुळे, तोरणमाळ नंदुरबार. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण देखील आहे. बघा महाराष्ट्र राज्यातील एकमेव नंदुरबारमध्ये असणारं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ आहे. मग आता त्याच्यानंतर गाविलगड अमरावती आणि दरेकसा गोंदिया. आता त्याच्यानंतर कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे पण म्हणतात. आता एकच मिनिटामध्ये मी तुम्हाला त्या डोंगरांगाच्या वरचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो. बघा जर आपण एक पेज घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा मॅप बघू. हा महाराष्ट्र राज्याचा जो काय मॅप आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हा महाराष्ट्र राज्याचा मॅप आहे. महाराष्ट्र राज्याच्या वरती उत्तर सीमेला त्या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी अमरावतीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर ती नंदुरबारमध्ये. एवढ्या 2च ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आहे. ज्या ठिकाणी अमरावती आहे त्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी तिला गाविलगड असं म्हणतात. काय म्हणणार, गाविलगड. त्या आणि नंदुरबारमध्ये बघा नंदुरबारमध्ये तिला तोरणमाळ असं म्हणणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबारमधील सातपुडा पर्वतातील थंड हवेचं ठिकाण आहे स्वतः ते तोरणमाळ. आणि गाविलगड टेकड्यामध्ये अमरावती कुठं आहेत, ह्या अमरावतीमध्ये आहेत. त्यातील थंड हवेचं ठिकाण कुठलं, तर चिखलदरा. कुठलं, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण त्या ठिकाणी गाविलगड टेकड्यामध्ये आहे. आता या ठिकाणी 2 क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर जर विचारलं भारताच्या बाबतीत. बघा 2 महत्त्वाचे मुद्दे. तर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे भारताच्या बाबतीत धूपगड की ज्याची उंची आहे 1350 मीटर. आणि जर ते महाराष्ट्राच्या बाबतीत विचारलं तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अस्तंबा नावाचं जे काही शिखर आहे की जे सातपुडा पर्वतामध्ये आहे ते थोडंसं याच्यापेक्षा कमी आहे. ते आहे 1325 किलोमीटर. किती, 1325. ते कुठं आहे, ते आहे इथं नंदुरबारमध्ये अस्तंबा.
मग क्वेश्चन असा विचारणार तुम्हाला की अस्तंबा हे सातपुड्यातील किंवा सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, महाराष्ट्रातलं विचारलं तर अस्तंबा लिहायचं, भारतातलं विचारलं तर धूपगड लिहायचं, दोघांची लांबी माहिती असायलाच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर थंड हवेचं ठिकाण आलो. थंड हवेचं ठिकाण इथं आहे चिखलदरा, इथं आहे तोरणमाळ. बरं, इथलं तर तुम्हाला उंच शिखर कळलं अस्तंबा. मग अमरावतीतील उंच शिखर कुठलं, तर ती आहे बैराट. बघा, बैराट, काही ठिकाणी त्याला वैराट असं पण म्हणतात. त्याची उंची आहे 1122 मीटर. अशा पद्धतीनं सातपुडा पर्वत या ठिकाणी संपतो. सातपुडा पर्वताच्या वरती आहे नर्मदा नदी आणि खाली आहे तापी नदी. ओके. मग क्वेश्चन असा विचारतात, नर्मदा आणि तापी या दोन नद्यांना कोणती डोंगर रांग वेगळी करते, तर सातपुडा पर्वत. महाराष्ट्राची उत्तर सीमा कशाने तयार झाली, सातपुडा पर्वत. महाराष्ट्राची पश्चिम सीमा कशाने तयार झाली, तर ती सह्याद्री पर्वताने तयार झाली. तिलाच पश्चिम घाट असं देखील म्हणतात. तिलाच पश्चिम घाट असं पण म्हणतात. ओके. आता पुढचा क्वेश्चन, कळसुबाई वगैरे आपण बघितला तर त्याची उंची बघू. कळसुबाई आहे अहमदनगरमध्ये, त्याची उंची आहे 1646. साल्हेर आहे नाशिकमध्ये, त्याची उंची आहे 1567. महाबळेश्वर सातारा 1438. हरिश्चंद्रगड अहमदनगर, तुम्ही उंची पाहून घ्या. सप्तशृंगी नाशिक. ओके. पुढे आलो. आता घाट महत्त्वाचे आपण बघू. त्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या चार्टच्या माध्यमातून घाट सांगेल आणि मग नंतर पुन्हा समजून सांगेल. थळ किंवा कसारा घाट, IMP घाट आहे. बघा, थळ किंवा कसारा घाट मुंबई आणि नाशिकला जोडतो. बोर घाट मुंबई पुण्याला जोडतो. दिवा घाट पुणे बारामतीला जोडतो. असं लक्षात ठेवायचं की बारामतीतील पवार साहेबांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवे लावले बारामतीच्या, त्याच्यावरून लक्षात येईल दिवे घाट हा कुठं आहे, बारामती आहे. बोरघाट, मी मुंबई पुण्याला जाताना बोरं खाल्ली. ओके. त्याच्यावरून बोरघाट. चंदनपुरी घाट पुणे आणि नाशिकच्या दरम्यान आहे. नाणे घाट पुणे आणि ठाण्याच्या दरम्यान आहे. भीमाशंकर घाट हा पुणे रायगड महाडच्या दरम्यान आहे. खंबाटकी पुणे सातारच्या दरम्यान आहे. कुंभारली घाट कराड चिपळूणच्या मध्ये आहे. IMP आहे. कुंभारलीवरून क लक्षात ठेवायचा. कुंभारली हा कराडमध्ये चिपळूणमध्ये जातो. चिपळूण कुठं आहे, चिपळूण आहे रत्नागिरीमध्ये. फोंडा घाट कोल्हापूर आणि गोवा. बघा, महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा एकमेव घाट आहे तो म्हणजे फोंडा घाट, जो कोल्हापूर आणि पणजीला त्या ठिकाणी जोडतो. ओके. अजून महत्त्वाचे घाट बघा, नाणे घाट ठाणे पुणे कल्याण. शक्यतो तुम्हाला हे देणार की ठाणे आणि कल्याण यांना जोडण्याचं काम कुठलं करतात, नाणे घाट. याच्यामध्येच महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी त्यावेळेस सापडली की ज्याच्यावरून आपल्याला शोध लावला की महाराष्ट्राला महारठ्ठ असं म्हणतात, असं त्या ठिकाणी म्हणतात. सातवाहन घराणं होतं. कुठलं, सातवाहन. ह्या सातवाहन घराण्याचं त्या ठिकाणी असणाऱ्या ह्याच्यावरून त्या एका शिल्पावरून इतिहासाच्या लेक्चरमध्ये मी जरूर ते सांगेल. माळशेज घाट आहे हा अहमदनगर आणि कल्याणला जोडतो. बोर घाट मुंबई पुण्याला जोडतो. ताम्हिणी घाट IMP आहे, फिरण्यासाठी खूप चांगला घाट आहे. पुणे आणि रायगडला जोडण्याचं काम ताम्हिणी घाट करतो. चंदनपुरी घाट पुणे आणि नाशिकला त्या ठिकाणी जोडत असतो. आता कुंभारली घाट आताच बघितलं कराड आणि चिपळूणला जोडतो. आंबा घाट रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडतो. IMP आहे. वरंदा घाट महाड आणि बोरला जोडतो. महाड कुठं आहे, तर हे आहे रायगडमध्ये. बघा, रायगड एका बाजूला पोलादपूर राहतं, एका बाजूला त्या ठिकाणी महाड राहतं. तर वरंदा घाट महाड आणि भोरला जोडण्याचं काम करतं. आंबोली घाट कोल्हापूर आणि सावंतवाडी या ठिकाणी गल्लत करायचे नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हा आंबोली घाटमाथ्यावरती पडतो, हा मुद्दा लक्षात घ्या. परंतु क्वेश्चन जर असा विचारला की महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस, बघा, सर्वात जास्त दिवस पाऊस कुठं पडतो असं जर विचारलं, सर्वात जास्त दिवस पाऊस कुठं पडतो असं जर विचारलं, जास्त दिवस हा विचारलं, तर त्याचं उत्तर राहील गगनबावडा. गगनबावडा. जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठं पडतो, तर त्याचं उत्तर राहील आंबोली घाटमाथ्यावरती. जर क्वेश्चन तुम्हाला असा विचारला सर्वाधिक जास्त दिवस पाऊस कुठं पडतो, तर गगनबावडा या ठिकाणी पडतो. आणि फोंडा घाट आताच पाहिला आपण कोल्हापूर पणजी या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील किल्ले. आता महाराष्ट्रातील किल्ले पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो की घाट कशी लक्षात ठेवायची. बघा, की घाट लक्षात ठेवत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. आता आपण मुंबई पुण्यापासून सुरुवात करू. बघा, इथं आहे मुंबई, इथं आहे मुंबई, त्याच्यानंतर इथं आहे नाशिक, इथं आहे नाशिक. ह्या मुंबई आणि नाशिकला कसारा घाट जोडतो. बघा, कसारा घाट जोडतो किंवा त्याला थळघाट असं पण म्हणतात, कसारा किंवा थळघाट. आता तिथून मुंबईवरून नाशिकवरून मी आलो मुंबईला, मुंबईवरून मी आलो पुण्याला,
मुंबई पुण्याला येत असताना मी बोर घाटातून आलो, म्हणजे मुंबई पुण्याच्या दरम्यान मी बोरं खाल्ली असं मी लक्षात ठेवलेलं आहे. आता पुण्यातून सरळ खाली यायचं, नॅशनल हायवे आहे, ज्या नॅशनल हायवेला सध्या NH48 असा क्रमांक आहे. मुंबई पुणे किंवा पुणे बँगलोर किंवा मुंबई बँगलोर असं पण त्याला म्हणतात. मुंबई बँगलोर किंवा मुंबई हैदराबाद असं पण तुम्ही म्हणू शकता, किंवा पुणे बँगलोर असं पण म्हणू शकता. ज्याचा पूर्वीचा क्रमांक नॅशनल हायवे 4 होता, त्याचा आता 48 असा झालेला आहे. त्या 48 मी सरळ खाली आलो तर तुम्हाला महत्त्वाचं शहर लागतं, ते म्हणजे सातारा, जी महाराष्ट्राची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी त्या ठिकाणी आहे. या साताऱ्याला जाताना तुम्हाला खंबाटकी घाट लागणार, खंबाटकी घाट लागणार. आता मी कुठे आहे? पुण्यात आहे. पुण्यावरून मला साताऱ्याला जायचं म्हटलं तर खंबाटकी घाट लागणार, आणि पुण्यावरून मला बारामती ला जायचं असेल तर त्या ठिकाणी मला दिवे नावाचा घाट लागणार. बघा, दिवे घाट लागणार, किंवा मला कात्रज घाट पण त्या ठिकाणी पुणे साताराच्या दरम्यान मला कात्रज घाट पण लागणार, आणि त्याच्यानंतर खंबाटकी घाट लागणार. परंतु पुणे बारामती विचारलं तर दिवे घाट. पुणे सातारामध्ये 2 घाट येतात, एक म्हणजे कात्रज घाट आणि 2 म्हणजे खंबाटकी घाट. शक्यतो क्वेश्चन तुम्हाला खंबाटकी घाटावरती विचारला जाईल. बरं, त्याच्या पुढं मी खाली आलो. साताऱ्यावरून मला भेटेल कराड. कुठं भेटेल? कराड. सातारामधून मी कराडला येईल, आणि कराडवरून मी कोल्हापूरला येईल. बघा, कराडवरून मी कुठे येईल? कोल्हापूरला येईल. कराड, सातारा आणि कराड. आता सातारा कराड हा प्लेन रस्ता आहे. या कराडमध्येच कृष्णा कोयना यांचा प्रीती संगम आहे. यशवंतराव चव्हाण यांचं ती समाधीचं स्थळ आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले. आता कराडवरून मला त्या ठिकाणी चिपळूणला जायचं आहे. कराडवरून मला चिपळूणला जर जायचं असेल तर मला त्या ठिकाणी कुंभार्ली घाटातून जावं लागणार आहे. बघा, कुंभार्ली घाटातून कराडमधून चिपळूणला जाताना मला कुंभार्ली घाटातून जावं लागणार आहे. चिपळूण कुठं आहे? रत्नागिरीमध्ये आहे. या रत्नागिरीमध्येच त्या ठिकाणी कोल्हापूर आणि रत्नागिरी असं विचार करू. रत्नागिरी, तर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, मी आता आलो त्या ठिकाणी रत्नागिरी, कराडमध्ये आलो. कराडपासून सरळ खाली आलो कोल्हापूरला. आता कोल्हापूर फार जास्त महत्त्वाचं आहे, मी ते ठिकाणी सेपरेट करतो. कोल्हापूर, बघा कोल्हापूरपासून मला जर रत्नागिरीला जायचं असेल तर त्या ठिकाणी मी कोल्हापूरची कुठली आहे? अंबाबाई आहे. बघा, कोल्हापूरची अंबाबाई रत्न घालती अशी ट्रिक लक्षात ठेवायचं. म्हणजे आंबा घाटातून, बघा, आंबा घाटातून मला कोल्हापूरवरून रत्नागिरीला जावं लागणार आहे. कसं लक्षात ठेवणार? ट्रिक काय आहे? कोल्हापूरची अंबाबाई रत्न घालते, म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाटाने जोडतात. बरं, कोल्हापूरवरून मला इकडं सिंधुदुर्गला यायचं आहे. बघा, सिंधुदुर्गला यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सावंतवाडी असं ऑप्शन देणार. सावंतवाडी, कोल्हापूरवरून मला सावंतवाडीला यायचं आहे, तर सावंतवाडीला येत असताना मी आंबोली घाटमाथ्यातून येणार. कुठून? आंबोली घाटमाथ्यातून येणार, आणि आंबोलीला सगळ्यात मोठा घाट त्या ठिकाणी पाऊस पडत असतो. बरं, आता हे झालं. पण कोल्हापूरवरून मला जर गोव्याला जायचं असेल, बघा, कोल्हापूरवरून मी 3 ठिकाणी गेलो. एक म्हणजे रत्नागिरीला गेलो, 2 म्हणजे सिंधुदुर्गला गेलो, आणि 3 म्हणजे गोव्याला गेलो. जर कोल्हापूर रत्नागिरीला जायचं असेल आंबा घाटातून जाणार, सिंधुदुर्गला जायचं असेल तर आंबोली घाटातून जाणार, आणि कोल्हापूरवरून मी जर गोव्याला जायचं ठरवलं तर मी ती ठिकाणी गोवा, या ठिकाणी तुम्हाला गोव्याची राजधानी आहे पणजी. त्या गोवा देणार नाहीत, पणजी देणार. तर मी त्या ठिकाणी माझ्या लक्षातून गेलं बरं का, जर आठवलं की सांगतो. कोल्हापूर, पणजी, आंबोली, आंबा, लक्षात आलं की सांगतो. हां, त्यातला एक महत्त्वाचा घाट आहे आंबा घाट, आंबोली घाट, आणि लक्षात आलं की सांगतो तुम्हाला. कोल्हापूर, पणजी. जर तुम्हाला लक्षात आलं तर नक्की सांगा. फोंडा घाट, सॉरी फोंडा घाट या ठिकाणी आहे. फोंडा घाट, फोंडा. बघा, म्हणजे 3 घाट मी पाहिले. परत एकदा 3च्या 3 सांगतो. 1 म्हणजे आंबा, 2 म्हणजे आंबोली, आणि 3 म्हणजे फोंडा. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अनुस्कुरा. बघा, अनुस्कुरा आणि हनुमंते घाट. हनुमंते घाट कोणत्या 2 ठिकाणांना जोडतात? तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आता त्या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले, त्यात जिथं मेन कन्फ्युजन होतं ते मी तुम्हाला सांगतो. अर्नाळा, कर्नाळा आणि नरनाळा या ठिकाणी कायम कन्फ्युजन होतं. बघा, आता अर्नाळा आहे पालघरमध्ये, कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे रायगडमध्ये. महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? असा जर क्वेश्चन विचारला तर महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे कर्नाळा, आणि कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे.
आरनाळा आहे पालघरमध्ये, कर्नाळा आहे रायगडमध्ये आणि नरनाळा आहे अकोल्यामध्ये. मी लक्षात अशी ट्रिक ठेवली, अन्ना अन्ना अन्नावरून न ला न, बघा न ला दोन ठिकाणी न एकाच ठिकाणी अन्ना, आणि आहे अकोला, अकोलावरून अन्ना, अकोलावरून अन्ना म्हणजे अकोला नरनाळा. ओके. आणि अजिंक्यतारा आहे सातारामध्ये. बाकीचे तर किल्ले तुम्हाला माहितीच असतील. ओके. की बाकीचे महत्त्वाचे किल्ले म्हणजे हरिश्चंद्रगड आहे अहमदनगरमध्ये, मांगीतुंगी, साल्हेर मुल्हेर, अंकाई टकाई, ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी कुठे आहे त्र्यंबकेश्वर, हे सगळं आहे नाशिकमध्ये. हे 2 क्वेश्चन विचारलेत, मांगीतुंगी साल्हेर मुल्हेर. त्याच्यानंतर सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा, रायगड, राजमाची, लोहगड सगळे आहेत पुण्यामध्ये. दौलताबाद आहे छत्रपती संभाजीनगर, त्याला देवगिरी असं पण म्हणणार, देवगिरीचा किल्ला, देवगिरीचा किल्ला असं पण म्हणणार. नरनाळा आपण आत्ताच पाहिलं, नरनाळा आहे अकोल्यामध्ये. ओके. पुढं आता लेणी, महत्त्वाची लेणी कुठली कुठली आहेत? महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं लेणं लक्षात ठेवायचं पितळखोर लेणं. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणं, महाराष्ट्रातील, बघा महाराष्ट्रातील किंवा भारतातील म्हटलं तरी चालेल, भारतातील सर्वात प्राचीन लेणी, प्राचीन लेणी कोणतं, तर ते आहे पितळखोर लेणं. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ आणि अजिंठा आहे. हे कुठल्या नदीच्या काठी बसलेले, तर ते वाघूर नदीच्या किनाऱ्यावरती बसलेलं आहे. याच्यामध्ये सुप्रसिद्ध असं कैलास मंदिर आहे, बरोबर का, सुप्रसिद्ध असं कैलास मंदिर आहे, जे राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम, कुणी, कृष्ण प्रथम यानं बांधलेलं आहे. कुठल्या घराण्याचा, राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यानं कैलास मंदिर बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराचं विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्य असं की सगळी मंदिरं खालून पायापासून वरती शिखरापर्यंत बांधली जातात, परंतु हेच एकमेव महाराष्ट्रातलं असं मंदिर आहे की ज्याचा खडक वरून शिखरापासून खाली पायापर्यंत फोडत आणला होता. त्याच्यामुळे हे जागतिक वारसा स्थळामध्ये पण त्या ठिकाणी येतं. आणि भारतातील पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळामध्ये असणारं ठिकाण किंवा महाराष्ट्रातील पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळामध्ये असणारं ठिकाण हे अजिंठा वेरूळ लेणी आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुण्यातील महत्त्वाची लेणी आहेत भाजी कारले आणि बेडसा हे. त्याच्यानंतर सातारा आहे आगाशिव, कोल्हापूर तुम्ही वाचून घ्या. रायगड IMP आहे. एलिफंटा किंवा त्याला घारापुरी लेणी असं पण म्हणतात, नाशिकमध्ये मांगीतुंगी आणि पांडव लेणी त्या ठिकाणी आहेत. ओके. पुढचा आता महाराष्ट्रातील काही थंड हवेची ठिकाणं, महाराष्ट्र आणि थंड हवेची ठिकाणं. थंड हवेची ठिकाणं आत्ताच आपण बघितलं की त्या ठिकाणी महाबळेश्वर जे काय आहे हे सातारामध्ये आहे, पाचगणी सातारामध्ये आहे. एका ठिकाणी असा क्वेश्चन विचारला की टेबल लँड कुठं आहे, तर टेबल लँड हे पाचगणीमध्ये आहे सातारामध्ये. पन्हाळा कोल्हापूरमध्ये, जिथून छत्रपती शिवाजी महाराज हे त्या पन्हाळ्याच्या वेळातून निघाले ते पन्हाळ्यामध्ये आहे. तिथंच शेजारी ज्योतिबा पण आहे. तोरणमाळ मी सांगितलं, नंदुरबार, चिखलदरा, अमरावती. त्याच्यानंतर म्हैसमाळ औरंगाबाद, माथेरान रायगड, लोणावळा खंडाळा पुणे आणि आंबोली घाटमाता सिंधुदुर्ग, जवाहर पालघर, सूर्यमाळ पालघर. आणि एक राहिलं ते मी सांगतो, पाल हे थंड हवेचं ठिकाण त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढं महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठं पडतो, आंबोली घाटमाथ्यावरती पडतो. आंबोलीलाच महाराष्ट्राचे चेरापुंजी असं म्हणतात. चेरापुंजी काय वैशिष्ट्य आहे, जर क्वेश्चन असा विचारला भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, तर चेरापुंजीला पडतो. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो, आंबोलीला पडतो. सर्वात जास्त दिवस पाऊस कुठं पडतो, तर गगनबावडा या ठिकाणी सर्वात जास्त दिवस विचारला आहे का सर्वाधिक विचारलं हे तिकडं नीट लक्षात ठेवायचं. आता हे आंबोली घाटमाता कोणाला जोडतो, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं कोल्हापूर आणि सावंतवाडीला जोडण्याचं काम त्या ठिकाणी आंबोली घाटमाताकडे असतो. आणि घाटमाथ्यावरती नेहमी सदा हरित वने आढळतात, हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी थंड हवेची ठिकाणं असतात. आता गरम पाण्याची झरे IMP आहेत. यातली महत्त्वाची कुठली लक्षात ठेवायचं, ठाण्याची लक्षात ठेवायचं. वज्रेश्वरी आणि अकलोली ही ठाण्यामध्ये आहेत. ऑप्शन वाईज जाण्याचा प्रयत्न करायचा आणि ऑप्शनवरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा, ही पाठ करायचं. IMP आहे. वज्रेश्वरी आणि ठाणे ही त्या ठिकाणी, वज्रेश्वरी आणि अकलोली ही ठाण्यामध्ये आहेत. ह्या वज्रेश्वरीचं वैशिष्ट्य असं की विद्यार्थी मित्रांनो, ह्या वज्रेश्वरीच्या इथं की ज्यांना कुणाला पायाला खरूज नायटा वगैरे अशा गोष्टी झालेल्या आहेत, तर त्यांना त्या बऱ्या म्हणजे जे काय त्वचा रोग आहेत ते बरे करण्याचं काम ह्या वज्रेश्वरीच्या पाण्याने केलं जातं. त्या पाण्यामध्ये साधारणतः गंधक असतं आणि ह्या गंधकाचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होत असतो. आता पुढं दातिवरे पालघरमध्ये आहे. गणेशपुरी या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे पालघरमध्ये. त्याच्यानंतर राजवाडी रत्नागिरीमध्ये आहे. आता रायगड रत्नागिरी आता लक्षात ठेवायचं, ह्याच्यातलं रायगड हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. रायगडमध्ये 2 हा शब्द दिसतो, त्याच्यावरून जे 2 अक्षरे आहेत
कडे आणि साव हे रायगडमध्ये असणारे महत्त्वाचे त्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ठाण्यामधले वज्रेश्वरी आणि अकलोली ही गरम पाण्याचे झरे महत्त्वाचे लक्षात ठेवा, तसं 2 नंबरला लक्षात ठेवायचं की सगळेच्या सगळे देव हे जळगावमध्ये आहेत. बघा, जळगावची माणसं ही देव माणसं असतात, अशा या ट्रिकवरून लक्षात ठेवायचं. सुनपदेव, उनपदेव, चांगदेव, बघा सुनपदेव, उनपदेव आणि चांगदेव हे गरम पाण्याचे झरे जे काय आहेत हे जळगावमध्ये आहेत. हे 2 ऑप्शन तुम्ही काढायचे, म्हणजे वज्रेश्वरी अकलोली ठाणे, त्याच्यानंतर सुनपदेव, उनपदेव आणि चांगदेव जळगाव. सालबर्डी आहे नागपूरमध्ये, आणि ह्या ठिकाणी कन्फ्युजन होणारा एक पॉईंट आहे, तो म्हणजे सीताबर्डी. सीताबर्डी, सीताबर्डी हा किल्ला आहे आणि तो नागपूरमध्ये आहे. कुठं आहे? नागपूरमध्ये. बरं, ह्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे नांदेड या ठिकाणी उनकेश्वर, उनकेश्वर नावाचा गरम पाण्याचा झरा आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. याच्या बाहेर तुम्हाला गरम पाण्याचे झरे याच्यावरती क्वेश्चन जाणार नाही. लॉजिकली लक्षात ठेवायचं. 2 अक्षरी कडेसाव म्हटलं की त्या ठिकाणी बाकी उन्हेरे, उन्हावळे सगळेच्या सगळे रत्नागिरीला न्यायचे. बघा, उन्हेरे, त्याच्यानंतर उन्हावळे वगैरे सगळ्याच्या सगळं त्या ठिकाणी रत्नागिरीला लिहायचं. रत्नागिरीतलं पाठ करायचं नाही, पाठ करत असताना ठाण्यातलं पाठ करायचं. ठाणे म्हटलं की वज्रेश्वर अकलोली, त्याच्यानंतर जळगावमधलं पाठ करायचं सगळे देव, सुनपदेव, उनपदेव, चांगदेव. त्याच्यानंतर 2 अक्षरे कडे आणि साव त्या ठिकाणी रायगडमध्ये आहेत, हे मुद्दा लक्षात घ्या. बरं, आता संगम श्री बघितलेत का? कृष्णा कोयना, प्रीती संगम कराड या ठिकाणी आहे. कृष्णा पंचगंगा नृसिंहवाडी दत्ताच आहे. कृष्णा वेन्ना माहुली या ठिकाणी आहे. ओके, त्याच्यानंतर उगमस्थाने, महत्त्वाच्या नद्या आणि महाराष्ट्रातील उगमस्थाने. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. भीमा नदीचा भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो. कृष्णेचा महाबळेश्वर सातारा या ठिकाणी. नर्मदा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये. तापी मूलताई, ताई मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. ओके, पुढं गोदावरी, त्र्यंबकेश्वर, नर्मदा अमरकंटक असं पण बऱ्याच वेळा दिलेले. त्याच्यानंतर कृष्णा, महाबळेश्वर, भीमाशंकर, पेंच, छिंदवाडा मध्य प्रदेश. ओके, आता मगाची जी काही ठिकाणे राहिली होती त्याच्यामध्ये कृष्णा वारणा, हरिपूर, सांगली या ठिकाणी होतं. कृष्णा येरळा IMP आहे. का येरळा IMP आहे? कारण कृष्णेच्या इथं अशी कृष्णा नदी वाहते आणि वरून तिला अशी येरळा नदी येऊन मिळते. मग आता ही कृष्णा नदी अशी जर तुम्ही बघितली तर हिच्या डाव्या किनाऱ्यावरून येरळा नावाची नदी वाहते आणि कृष्णा येरळा ह्या ब्रह्मनाळ या ठिकाणी एकत्र येतात. हा क्वेश्चन विचारलेला आहे. सांगली या ठिकाणी आहे. आणि कृष्णा पंचगंगा, नरसोबाची वाडी, ज्याला नृसिंहवाडी, कोल्हापूर या ठिकाणी एकत्र येतात. पुढं महत्त्वाची धरणे. आता धरणे म्हणजेच त्याला जलविद्युत प्रकल्प असं पण म्हणतात. जलविद्युत प्रकल्प असं पण म्हणतात. काय जलविद्युत प्रकल्प? धरणातील पाणी खाली टर्बाईनवरती सोडलं जातं. टर्बाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनरेटर रोटेट केलं जातं आणि वीज निर्मिती केली जाते. महाराष्ट्रातील भाग्यरेषा असलेलं धरण आहे कोयना धरण. बघा, कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेषा किंवा भाग्यलक्ष्मी असं पण म्हणतात. कोयना धरण कुठं आहे? सातारामध्ये आहे. त्याच्या जलाशयाला शिवाजी सागर असं म्हणतात. बघा, कोयना शिवाजी सागर. ओके, कुठं आहे? कोयना या ठिकाणी आहे, सातारा या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील मॅक्सिमम सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना आहे. आता सर्वात मोठा विचारला तर कोयना, आणि जर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत विचारला तर तो आहे खोपोली रायगड. खोपोली रायगड. मग ह्या रायगडमध्ये अजून 2-3 महत्त्वाचे आहेत. भिरा, भिवपुरा आणि खोपोली. भिरा, भिवपुरा आणि खोपोली हे 3 आहेत. खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प आहे खोपोली. आणि जर भारतातील विचारलं तर शिवसमुद्रम, कुठलं? शिवसमुद्रम, कावेरी नदीवरती असणाऱ्या कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम हा भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. जर शिवसमुद्रम हा ऑप्शन दिला नाही तर तुम्हाला दार्जिलिंग पश्चिम बंगाल हा ऑप्शन देणार, पण दोन्ही ऑप्शन ॲट अ टाइम असणार नाहीत. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. हे दोन्ही पण पहिल्यांदा त्या ठिकाणी दिसतात, परंतु शक्यतो एक्झामिनर शिवसमुद्रम कावेरी यावरती असणारा जलविद्युत प्रकल्प हा भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. आणि महाराष्ट्रातील विचारला तर खोपोली
रायगडमध्ये असणारा हा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. मग जायकवाडी धरण जे काय आहे हे गोदावरी नदीवरती बांधलेले. मग आता कोणत्या धरणाच्या जलाशयाला, म्हणजे धरण बांधलं पाणी अडवलं तर ते जे काय पाणी साठतं त्याच्या जलाशयाला काय नावं देतात, तर जायकवाडीवरती नाथसागर नावाचा जलाशय आहे, गोदावरी नदीवरती आहे, छत्रपती संभाजीनगर. याच्यामध्ये गंगापूर नावाचं मातीचं धरण आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायचा. बघा, पण तुम्हाला क्वेश्चन जर असा विचारला की महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण कुठलं, तर मातीचं धरण म्हटलं की गंगापूर. भारतातलं विचारलं तर ते महानदीवरती बांधलेलं हिराकूड नावाचं मातीचं धरण आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. भाटघर धरण हे वेळवंडी नदीवरती बांधलेले एसाजी कंक त्या जलाशयाला नाव दिलेले पुणे या ठिकाणी आहे. पानशेत धरणाला तानाजी सागर असं नाव दिलेले आंबे नदीवरती आहे, पुणे. उजनी धरणाला यशवंत सागर भीमा नदीवरती आहे, सोलापूर राज्यामध्ये आहे. राधानगरी धरणाला राजर्षी शाहू महाराजांनी बांधलं, त्यांच्या बायकोचं म्हणजे पत्नीचं नाव दिलं लक्ष्मी सागर, पंचगंगा नदीवरती त्या ठिकाणी बांधले. बरोबर मी सांगितलं होतं बरं का, पंचगंगा, माय मिस्टेक, भोगावतीवरती नाही, तर कोल्हापूर या ठिकाणी आहे. ओके. आता संत एकनाथांचे संत मंडळी आणि त्यांची जन्मस्थळे याच्यावरून लक्षात ठेवायचं. संत एकनाथ महाराजांचं जन्मस्थळ आहे पैठण, आणि ते पैठण जायकवाडी धरणाच्या तिथं आहे, म्हणून त्याला नाथसागर असं म्हणतात. जायकवाडी नदी गोदावरी नदीवरती आहे आणि याच्याच धरणाला संत एकनाथ महाराजांच्या ह्यानं नाथसागर असं नाव दिलेलं आहे, कारण पैठण निवासी ते आहेत. आणि पैठणचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी कसल्या त्या पैठणी साड्या असं भेटतात. जायकवाडी, नाथसागर, भंडारदरा, विल्सन जलाशय असं पण म्हणतात. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा रंधा धबधबा आहे, तो कुठं आहे, नगर जिल्ह्यामध्ये आहे, ज्याला अहमदनगर किंवा अहिल्यानगर असं म्हणतात. रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उंच धबधबा आहे. जर भारतातील विचारला की सर्वात उंच भारतातील धबधबा कुठला, तर तो आहे जोग. बघा, शरावती नदीवरती ज्याला गिरसप्पा असं पण म्हणतात. काय म्हणतात, गिरसप्पा असं पण म्हणतात. शरावती नदीवरती बांधलेला गिरसप्पा हा सर्वात मोठा धबधबा आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे भाटघर धरणाला आत्ताच आपण बघितलं यसाजी कंक असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढं राधानगरी धरण, राधानगरी धरण, यशवंत सागर, उजनीला यशवंत सागर, राधानगरीला लक्ष्मी सागर, मुळावरती ज्ञानेश्वर सागर, गोसीखुर्द प्रकल्प इंदिरा सागर IMP आहे. आणि हे गोसीखुर्द प्रकल्प कुठे आहे हा पण क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो की बाबा गोसीखुर्द प्रकल्प कुठे आहे, तर हा गोसीखुर्द प्रकल्प हा भंडारामध्ये आहे. भंडारा की गोंदिया एकदा तुम्ही थोडं चेक करा, मला आता आठवत नाही. पुढं चांदोली हे वसंत सागर म्हणतात, कोयनाला शिवाजी सागर म्हणतात, हे IMP आहे. ओके. पुढचा पॉइंट खनिज संपत्ती. आता खनिज संपत्ती लक्षात ठेवत असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं बॉक्साईट IMP आहे. का लक्षात ठेवायचं, बॉक्साईट ही सगळ्यात मोठं कोल्हापूरला सापडतं आणि 2 नंबरला सिंधुदुर्गला न्यायचं. बॉक्साईटसाठी प्रसिद्ध असणारं कोल्हापूर हे आहे. बॉक्साईटचा वापर कुठं करतात असं पण ते विचारतात, तर त्याची ट्रिक आहे BA. बी म्हणजे बॉक्साईट आणि ए म्हणजे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा वापर हा बॉक्साईटचा वापर हा ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी केला जातो आणि मॅंगनीजचा वापर हा पोलाद तयार करण्यासाठी केला जातो. पोलादलाच इंग्लिशमध्ये स्टील असं म्हणतात. ओके. मग आता लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचा जर विचार केला तर ह्या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा मुद्दा, इथं सापडतं बॉक्साईट आणि या ठिकाणी सापडतं बघा, इथं आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, इथं सापडतं मॅंगनीज. काय सापडतं, मॅंगनीज. त्याच ठिकाणी त्याच्या खाली चंद्रपूर, गडचिरोली वगैरे आहे, त्या ठिकाणी कोळसा सापडतो. काय सापडतो, कोळसा सापडतो, दगडी कोळसा. बघा इथं लिहिलंय दगडी कोळसा. नागपूर आणि चंद्रपूर, महाराष्ट्रातला 70% कोळसा चंद्रपूरमध्ये सापडतात. बल्लारपूर आणि दुर्गापूर. कुठं, बल्लारपूर आणि दुर्गापूर. त्यातला बल्लारपूर ह्या ठिकाणी मॅक्सिमम चंद्रपूरमधला कोळसा सापडतो. मग आता लोहखनिजाचे 4 प्रकार पडतात आणि ह्या दगडी कोळशाचे पण 4 प्रकार पडतात. मग हे 4 प्रकार लोहखनिज कुठं सापडतं, सेम परत तिथंच सिंधुदुर्ग इकडं कोकणामध्ये आणि बाकी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. लक्षात फक्त ठेवायचं बॉक्साईट लक्षात ठेवायचं, मॅंगनीजची वरची आडवी लक्षात ठेवायचं आणि लोहखनिज पण तिथं सापडतं. मॅक्सिमम खनिजे ही विदर्भातच सापडतात, त्याच्यामुळे शक्यतो विदर्भाला प्रिफरन्स द्यायचं.
जर कोकणातला प्रेफरन्स देण्याची वेळ आली ऑप्शनवरून तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जास्तीत जास्त ऑप्शनमध्ये द्यायचं. ओके, आता बघा लोहाच्या प्रमाणावरून सगळ्यात चांगलं लोह खनिज कुठलं, तर लोह खनिजाचे 4 प्रकार पडतात. किती? 4 प्रकार लोह खनिजाचे त्या ठिकाणी पडतात. कुठले कुठले 4 प्रकार पडतात? मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडोराईट. मग सगळ्यात चांगलं लोह खनिज कुठलं? मॅग्नेटाईट. विचारतात ते सगळ्यात चांगल्या प्रकारचं कुठलं? मॅग्नेटाईट. बरं, ते असं विचारतात की भारतात कुठल्या प्रकारचं सर्वात जास्त सापडतं? भारतात हेमेटाईट नावाचं सगळ्यात जास्त सापडतं, असं लक्षात ठेवायचं. माझा भाऊ आहे हेमंत, त्याच्यावरून मी लक्षात ठेवाय माझा भाऊ हेमंत आहे म्हणजे हेमंत कुठे आहे? भारतात आहे, त्याच्यावरून हेमेटाईट सगळ्यात जास्त सापडतं. ते जे ट्रिक इथे लिहिली आहे बघा, MHLC असे मी ट्रिक लक्षात ठेवायची. काही मॅग्नेटाईट हेलिसी असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी MHLC. आता M 1 नंबरलाच M आहे का नाही, ह्या M वरून मॅग्नेटाईट असं लक्षात ठेवायचं. सगळ्याधिक चांगलं असणारं लोह खनिज आहे मॅग्नेटाईट. भारतामध्ये सापडतं हेमंत म्हणजे हेमेटाईट, लिमोनाईट. आता ह्या लोह खनिज कुठं कुठं सापडतं? गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. म्हणजे असा यल लक्षात ठेवा बघा, खाली चंद्रपूर आणि गडचिरोली, वरती गोंदिया, म्हणजे यल उलटा यल लक्षात झाला. आणि इकडं सिंधुदुर्ग. बॉक्साईट कोल्हापूर, IMPच आहे बॉक्साईट कोल्हापूर. त्याच्यानंतर मॅग्नेज म्हणलं की आडवी रेषा नागपूर, भंडारा आणि तांबे सापडतं चंद्रपूर. ओके, आता ही औष्णिक विद्युत हे काय असतात तर त्याचे कोळसा वापरून त्या ठिकाणी औष्णिक विद्युत त्या ठिकाणी तयार केलं जातं. मी एक मुद्दा सांगता राहिलो की त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोळशाचे देखील 4 प्रकार पडतात. कुठले कुठले 4 प्रकार पडतात बघा? एन्थ्रसाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. ABCD जर तुम्ही काढली तर 1 नंबरला A येतो, 2 नंबरला B येतो, नंतर L येतो, नंतर पीट येतो. P वरून लिहायचं पीट, A वरून एन्थ्रासाइट, त्याच्यानंतर B वरून बिटुमिनस. हा भारतात सर्वात जास्त सापडतो. L वरून लिग्नाइट. झाले 4 प्रकार. एन्थ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. सगळ्याधिक चांगला कुठला? एन्थ्रासाइट. हा भारतामध्ये सापडत नाही, फक्त जम्मू आणि काश्मीरमध्ये. बघा, जम्मू आणि काश्मीरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सापडतो. सर्वाधिक हा अमेरिकेमध्ये सापडतो. साधारणतः 95% कार्बनचं प्रमाण हे एन्थ्रासाइटमध्ये असतं. भारतामध्ये सर्वाधिक बिटुमिनस सापडतं. जे काही लिग्नाइट आहे हा तामिळनाडूमध्ये असणारा नवेली नावाची जे काही दगडी कोळशाची खाण आहे तामिळनाडू राज्यामध्ये, त्याच्यामध्ये लिग्नाइट सापडतं. आणि पीट हा सर्वात कमी प्रतीचा, क्वेश्चन असा विचारतात, सर्वात कमी प्रतीचा दगडी कोळसा कोणता, तर तो आहे पीट. सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा कोणता? बघा, सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा कुठला? एन्थ्रासाइट. हा गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता याचा वापर कुठं करणार, तर याचा वापर हा तुमच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये करणार. औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणजे काय? दगडी कोळसा वापरून त्या ठिकाणी पाण्याची वाफ केली जाते आणि वाफेवरती टर्बाईन फिरवलं जातं. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण फक्त एवढं पाठ करायचं की बाबा औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रात कुठं कुठं आहेत? कोराडी, नागपूर, खापरखेडा, नागपूर. म्हणजे नागपूरमध्ये 2 आहेत. कुठले? कोराडी आणि खापरखेडा. पारस, अकोला, बल्लारपूर, दुर्गापूर. तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रातला 70% कोळसा इथं सापडतो. म्हणजे कुठं असेल औष्णिक विद्युत केंद्र? बुटवाबीट, चंद्रपूर. परळी वैजनाथ, बीड. हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. मग असे सांगितलं भीमाशंकर. 2 नंबर परळी वैजनाथ. त्यांचं फेकरी, भुसावळ, जळगाव. एकलहरे, नाशिक. चोला, ठाणे. तुर्भे, मुंबई. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. जे काय तुर्भे आहे हे मुंबईमध्ये आहे. आणि बंद पडलेलं सध्या आहे ते म्हणजे आहे ठाणे या ठिकाणी असणारे चोला. मग आता क्वेश्चन असा विचारला होता, या ठिकाणी हे झाले औष्णिक विद्युत केंद्र. ह्याच्यातून मुंबई जे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुंबई या ठिकाणी भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिलं, बघा, भारतातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील पहिलं अणुविद्युत केंद्र. बघा, अणुविद्युत, जसं ते आहे औष्णिक विद्युत तसं आहे अणुविद्युत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलं. मग तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं अणुविद्युत केंद्र उभारण्यात आलं. आणि जे काय रायगडमध्ये असणारं उरण हे ठिकाण आहे, बघा, रायगडमध्ये असणारं उरण या ठिकाणी एकमेव त्या ठिकाणी गॅस पॉवर प्लांट आहे. गॅस पॉवर प्लांट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की उरण या ठिकाणी जो काही मुंबईचं आपलं आहे, मुंबईचं कुठलं आहे,
इथं आहे मुंबई, ह्या मुंबईच्या ही ठिकाणी मुंबई हाय हे ठिकाण आहे. या मुंबई हाय या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक वायू त्या ठिकाणी सापडतो. क्वेश्चन असा विचारला आहे की बाबा हे मुंबई हाय या ठिकाणी सापडणारं नैसर्गिक वायू किंवा नैसर्गिक तेल घेतल्या विहिरीचं नाव काय आहे, तर सागर सम्राट. बघा, सागर सम्राट नावाची जी काही विहीर आहे, या सागर सम्राट नावाच्या विहिरीमधून नैसर्गिक तेल म्हणजे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी काढला जातो आणि तो त्या ठिकाणी इथं रायगडमध्ये उरण या ठिकाणी आणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातला एकमेव गॅस पॉवर प्लॅन्ट आहे की ज्या ठिकाणी गॅस पॉवर प्लॅन्ट वापरला जातो. मग आता हे विचारतात की हे बॉम्बे हाय जे काय आहे, ज्याला मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय आपण ज्याला असं म्हणू, हे बॉम्बे हाय कधी त्याचा शोध लावला किंवा सागर सम्राट विहीर कधी आली, तर 1976 साली आली आणि त्याचं अंतर आहे 174 किलोमीटर. तुम्ही एकदा चेक करा बरं का पुन्हा. आपण 1976 साली त्या ठिकाणी बॉम्बे हायचा शोध लागला आणि 174 किलोमीटर मुंबईपासून ते अंतर आहे. ओके. आणि अणुविद्युत हे तारापूर या ठिकाणी आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. याच्या पलीकडे तुम्हाला जलविद्युत अणुविद्युत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही. आता पुढं खालीलपैकी काही जिल्ह्यांची वैशिष्ट्ये आहेत. यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असं म्हणतात. मग पांढरे सोने कोणाला म्हणतात, तर सर्वाधिक कापसाचं उत्पन्न जे काय आहे हे यवतमाळमध्ये होतं, म्हणून त्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असं पण म्हणतात. आता रायगडाला तांदुळाचे कोठार असं म्हणतात. त्याच्यानंतर सोलापूरला ज्वारीचे कोठार असं म्हणतात आणि ज्वारी उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी भारतामध्ये फर्स्ट क्रमांकाला आहे, म्हणून ज्वारीचे त्याला कोठार असं म्हणतात. ज्वारीच्या जाती कोणत्या, तर त्या ठिकाणी मालदांडी वगैरे निळवा ह्या ज्वारीच्या जाती आहेत. नागपूर संत्र्यांचा जिल्हा, धुळे दुधा तुपाचा जिल्हा, IMP आहे, आयोगाने एकदा क्वेश्चन पण या ठिकाणी विचारलेला आहे. नाशिक द्राक्षाचा जिल्हा असं म्हणतात. आता सगळ्यात IMP क्वेश्चन, हा क्वेश्चन ह्या वर्षी विचारलाच जाईल असं मला वाटतं. वेगवेगळ्या क्रांती आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सुवर्ण क्रांती ही लक्षात ठेवा, सुवर्ण क्रांती आणि चंदेरी क्रांती आणि सुवर्ण तंतु क्रांती आणि चंदेरी तंतु क्रांती याच्यामध्येच विद्यार्थी मित्रांचा त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि क्वेश्चनची उत्तर जातात म्हणजे जातात. सुवर्ण तंतु क्रांती, मला सांगा फळं पिकल्यानंतर सोनेरी कलरची दिसतात का नाही, हो 100% दिसतात. मग जे काही फळं आहेत बघा, फल उत्पादनासाठी सुवर्ण क्रांती आहे, त्याच्यानंतर मधासाठी पण सुवर्ण क्रांती आहे. आता अंडे जे काय आहेत ही अंडेरी ही चंदेरी अंडे, त्याला चंदेरी क्रांती, यालाच रजत क्रांती असं पण म्हणतात. बघा, अंड्याला रजत क्रांती असं पण म्हणतात. आता या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही. तंतू म्हटलं की काहीतरी धागा असला पाहिजे. आपण बघा कापसापासून कपडे तयार करतो आणि तागापासून आपण आपले जे काय गोणपाट असतात, म्हणजे गोळी पेंड बघा येते आपल्या घरी किंवा शेंगदाणा पेंड येते, त्याची पोती किंवा पावसाळ्यामध्ये खोप करायला किंवा पाय पुसणी दारामध्ये आपण ह्या गोणपाटाची करत असू, ती सोन्यासारखी दिसतात का नाही, ती तागापासून तयार केली जातं. मग सोनेरी तंतू म्हटलं, बघा सोनेरी तंतू म्हटलं की ताग, चंदेरी तंतू म्हटलं की कापूस, हे दोन मुद्दे नीट लक्षात घ्यायचे. आणि नसती सोनेरी क्रांती म्हटलं, तंतू हा शब्द वापरला नाही, फळे उत्पादन. नसती चंदेरी क्रांती म्हटलं तर अंड्याची क्रांती. आता नील क्रांती मास्याच्या संदर्भात, लाल क्रांती मटण हे लाल दिसतं का नाही त्याच्यामुळे मांस, टोमॅटो ऑलरेडीच लाल क्रांती. करडी क्रांती खतांच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर जे काही खतं आहेत ह्या खतांच्या संदर्भात झाली. पण दुधाच्या संदर्भात धवल क्रांती आहे. बघा, धवल क्रांती कशाच्या संदर्भात आहे, दुग्ध क्रांती असं पण त्याला म्हणतात. बघा, एक तर धवल क्रांती, दुग्ध क्रांती म्हणतात त्याला, काय आहे, दुधाच्या संदर्भात आहे. आणि वर्गीस कुरियन हे त्याचे जनक आहेत. त्याच्यानंतर प्रसिद्ध ठिकाणं कुठली कुठली, संत्री कुठे भेटतात, नागपूरला, मोसंबी श्रीरामपूर, द्राक्षे नाशिक, चिकू घोलवड आणि डहाणू, केळी जळगाव, कलिंगड अलिबाग, त्याच्यानंतर सीताफळ दौलताबाद. ओके. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा की काही प्रसिद्ध अशी ठिकाणे आहेत की ज्याच्यामध्ये पाडेगाव, सपोज पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे. ऊस संशोधन केंद्र आहे. ऊस संशोधन केंद्र कुठं आहे, पाडेगावमध्ये. तसं भाटे, बघा भाटे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे. नारळ संशोधन केंद्र आहे. प्रत्येकाची संशोधन केंद्र त्या ठिकाणी दिलेली आहे.
डिग्रस सांगली या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे. अशा पद्धतीनं महत्त्वाची संशोधन केंद्र देखील तुम्हाला विचारली जाऊ शकतात. आता मृदा, महाराष्ट्राची प्रामुख्याने दख्खनच्या पठारावरती रेगूर मृदा आहे. बेसाल्ट खडकापासून ही तयार झाली आहे. कसल्या? बेसाल्ट पठारावरती बेसाल्ट खडक आहे. कोकणामध्ये जांभा खडक आहे आणि इकडं पिवळा वगैरे खडक आहे. आता बघा, तिला कापसाची काळी मृदा असं पण म्हणतात. पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि मराठवाड्याचा काही भाग हा रेगूर मृदेनं तयार झालेला आहे. दुसरी मृदा कोकणामध्ये न्यायची. बघा, जांभी मृदा म्हटलं की कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पिवळसर मृदा म्हटलं की पूर्व विदर्भ म्हणायचं. तांबडी मृदा म्हटलं की घाट माथ्यावरती पश्चिम घाट आणि पूर्व. आणि गाळाची मृदा म्हटलं की नेहमी नदीच्या किनाऱ्यावरची कोकणचा पश्चिम किनारा असेल. पण क्वेश्चन तुम्हाला शक्यतो रेगूर मृदा आणि जांभी मृदा याच्यावरती विचारतात. मग आता ह्या रेगूर मृदेचा असं विचारतात की रेगूर मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त झालेला आहे? तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे रेगूर मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे. आणि जो काही जांभ्या मृदेला जांभा रंग हा लोह खनिजाच्या, बघा लोह पाहिजे त्याच्यामध्ये, लोह खनिजामुळे त्याला जांभा रंग प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून जांभ्या मृदेमध्ये बघा आपण काजूची शेती केली जाते. काजूचं संशोधन केंद्र पण विचारले. वेंगुर्ला या ठिकाणी काजूचे संशोधन केंद्र आहे. ओके, पुढं दुग्ध क्रांती, मगाचा पॉईंट जो राहिला. दुग्ध क्रांती हिला श्वेत क्रांती असं म्हणतात. वर्गीस कुरियन यांना दुग्ध क्रांतीचे जनक असे पण म्हणतात. मत्स्य क्रांती म्हणजे नील क्रांती. अन्नधान्याची क्रांती जिला हरित क्रांती असं पण म्हणतात. याच्या संदर्भात दोन नावं फार जास्त महत्त्वाची आहेत. एम.एस. स्वामीनाथन, बघा एम.एस. स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग ह्या नॉर्मन बोरलॉग यांनी शोध लावलेल्या मेक्सिकोन गव्हाच्या सोबत भारतीय गव्हाचा संकर ह्या एम.एस. स्वामीनाथन यांना केला. म्हणून त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं पण म्हणतात एम.एस. स्वामीनाथन यांना. आणि यांना नुकताच त्या ठिकाणी भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे ही व्यक्ती IMP आहे. यांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे. त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं पण म्हणतात. आणि भारताच्या नर्मालोजो वगैरे त्या माझ्या तर त्या लक्षातून जाती गेल्या, त्या दोन जातींबरोबर बुटक्या मेक्सिकोन गव्हाबरोबर संकर केला. आणि भारताचा अन्नधान्याचा जो काही तुटवडा हा ह्या व्यक्तीमुळे त्या ठिकाणी मिटला. म्हणून क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. अंडे उत्पादन, रजत क्रांती, मांस उत्पादन, लाल क्रांती असं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात IMP पॉईंट जो मला या लेक्चरमध्ये सर्वाधिक IMP वाटतो, कारण करंटचा डाटा खूप जास्त विचारला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की भारताच्या बाबतीत थोडासा आपण विचार करू की जर भारताच्या बाबतीत विचार केला तर भारतामध्ये बघा हा आहे भारत. ह्या भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प आले 1972. बघा 1972 आणि 1973 हे महत्त्वाचे आहेत. 1972ला त्या ठिकाणी सिंहांचं संरक्षण करायचं ठरलं. 1972ला दुष्काळ आला होता. मी लक्षात कसं ठेवलंय, 1972चा होता दुष्काळ. ह्या दुष्काळात सिंहांचं रक्षण करायचं ठरवलं. सिंह कुठं सापडतात? गुजरातमधल्या गिर अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी सिंह सापडतात. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर म्हणजे 1973ला त्या ठिकाणी सिंहांचं रक्षण 1973ला त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आले. बघा त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आले वाघांचं रक्षण करण्यासाठी. मग आता 3 मुद्दे आहेत. माणसांची जनगणना म्हटलं की ती 10 वर्षांनी केली जाते. बघा माणसांची जनगणना 10 वर्षांनी. पशुगणना जी काय असते ती 5 वर्षांनी केली जाते. आणि वाघाची जनगणना म्हणजे ज्याला व्याघ्र जनगणना ही दर 4 वर्षांनी केली जाते. हे मुद्दे लक्षात ठेवायचं. 10, 5 आणि 4. आता व्याघ्र 29 जुलै हा व्याघ्र दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो. व्याघ्र राजधानी कुठली भारताची? तर नागपूर ही भारताची व्याघ्र राजधानी आहे. ओके. त्याच्यानंतर सर्वाधिक वाघ कुठं सापडतात? सर्वाधिक वाघ हे मध्य प्रदेश MP मध्ये सापडतात. ओके लक्षात घ्या. आता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती? 6. मग भारतामध्ये किती आहेत? तर हा करंटचा मुद्दा आहे. 57वा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील मध्य प्रदेशमधील कुठं MP मधील रातापानी किंवा रातापानी या ठिकाणी भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी नुकताच डिक्लेअर झाला आहे. क्वेश्चन जर असा विचारला भारतामध्ये सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर भारतामध्ये सध्या 57 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती? 57. आणि
जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत, तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. 57वा कुठं झाला आहे? मध्य प्रदेशमध्ये रत्तापाणी. आणि मध्य प्रदेशमध्ये असणारा बांधवगड याला देखील आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची चर्चा चालू आहे. त्याच्यामुळं माधव नावाचं जे काही राष्ट्रीय अभयारण्य त्याला पण आता त्या राष्ट्रीय अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पामध्ये कन्वर्जन करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मग जर क्वेश्चन तुम्हाला हे तर विचारत असेल तर पहिला असं क्वेश्चन विचारणार, आता तुम्हाला हे तर एक प्रश्न पडायला पाहिजे होता की 1973 सरांनी सांगितलं की व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये सुरू झालं, तर मग भारतातलं पहिला व्याघ्र प्रकल्प कुठला? तर तो आहे जिम कॉर्बेट. कुठला आहे? जिम कॉर्बेट जे आहे उत्तराखंड राज्यामध्ये. कुठं? उत्तराखंड राज्यामध्ये असणाऱ्या जिम कॉर्बेट या नॅशनल पार्कमध्ये पहिला व्याघ्र प्रकल्प 1973ला त्या ठिकाणी चालू झाला. सगळ्यात IMP पॉईंट आहे. ओके, 29 जुलै त्या ठिकाणी व्याघ्र दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो जगभरामध्ये. आणि जगभरामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या ही भारतामध्येच आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. मग आता जर अशा पद्धतीनं भारताच्या बाबतीत आहे तर मग महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प कोणते? महाराष्ट्र राज्यामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 6च त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत. 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. राष्ट्रीय उद्याने देखील किती आहेत? 6च आहेत. याच्यातीलच काही राष्ट्रीय उद्याने आहेत परंतु काही नाहीत. हे मुद्दे लक्षात घ्या. ताडोबा अंधारी जे चंद्रपूरमध्ये आहे हे महाराष्ट्रातील सर्वात जुने म्हणजे सर्वात प्रथम, बघा सर्वात जुने म्हणजे सर्वात प्रथम असणारं चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प पण तेच आहे आणि राष्ट्रीय उद्यान पण तेच आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला किंवा महाराष्ट्रातील सर्वात जुना आय थिंक 1955 साली त्या ठिकाणी चालू झालेला आहे. त्याच्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे नागपूरमध्ये. पेंच या नदी किनारी वसलेला आहे. मेळघाट हा आहे अमरावतीमध्ये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे कोल्हापूरमध्ये. ॲक्च्युली हा 2-3 राज्यामध्ये आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, थोडा सांगलीचा पण पार्ट आहे. बघा कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली या ह्याच्यामध्ये आहे. रायगडचा पार्ट येत नाही. नवेगाव, नागझिरा गोंदियामध्ये आहे आणि बोर वर्ध्यामध्ये आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, बोर वर्धा. बघा बोर वर्धा, नवेगाव, नागझिरा, गोंदिया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 3 जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली. मेळघाट अमरावतीमध्ये म्हणतात. यालाच गुगामल असं पण म्हणतात. त्याला काय म्हणतात? गुगामल असं पण म्हणतात. गुगामल म्हणतात किंवा मेळघाट असं म्हणतात. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये आहे. ताडोबा अंधारी चंद्रपूरमध्ये आहेत. आता हे जे काय व्याघ्र प्रकल्प आहेत विद्यार्थी मित्रांनो यालाच त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानं पण हीच आहेत. आता ताडोबा अंधारी हे पण एक राष्ट्रीय उद्यान आहेत जे मी ब्ल्यू कलरनं लिहिणार आहे. ही राष्ट्रीय उद्याने आहेत. एक आहे 6च राष्ट्रीय उद्यान आहेत. 6च व्याघ्र प्रकल्प आहेत. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये. मेळघाट किंवा गुगामल राष्ट्रीय अभयारण्य अमरावतीमध्ये आहे. सह्याद्रीच्या त्याचं फक्त नाव बदललेलं आहे. त्याला केलेले चांदोली. काय केलेले? चांदोली राष्ट्रीय अभयारण्य. चांदोली राष्ट्रीय अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान ते आहे कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली. सह्याद्रीचं फक्त नाव बदललेलं आहे. नवेगाव, नागझिरा गोंदियामध्ये आहे. आणि बोरच्या ऐवजी फक्त एक नाव ॲड झालेले विद्यार्थी मित्रांनो. ते कोणतं? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. राष्ट्रीय उद्यान का विचारलेला आहे? कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान असणारं राष्ट्रीय उद्यान कुठलं? तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. बरं, काय याचं वैशिष्ट्य आहे? तर हे मुंबई उपनगरमध्ये आहे. कुठं आहे? मुंबई उपनगर. मग मला सांगा, मुंबई उपनगरचं ऑलरेडी क्षेत्रफळ खूप कमी आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे ते हे सगळ्यात कमी असणार. मग क्षेत्रफळाने सर्वात मोठं असणारं राष्ट्रीय उद्यान कुठलं? तर ते आहे गुगामल. मग क्षेत्रफळाने सर्वात मोठे. वाटलंच तर मी पेज ॲड करून तुम्हाला सांगतो. बघा कन्फ्युजन करायचं नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे. क्षेत्रफळानुसार ट्रिक सांगतो. क्षेत्रफळानुसार ट्रिक आहे. कशाची? राष्ट्रीय उद्यानांची. राष्ट्रीय उद्यान
गुरुचा पेन तास, गुरुचा पेन तास, गुरुचा पेन तास. गु वरून गुगामल, गुगामल त्यालाच मेळघाट असं पण म्हणणार, मेळघाट असं पण म्हणणार. ओके. च वरून चांदोली, च वरून चांदोली. ओके. पे वरून पेंच, त्याच्यानंतर त वरून ताडोबा, ताडोबा. आणि स वरून संजय गांधी, संजय गांधी. मग सगळ्यात लहान कुठलं? संजय गांधी. बघा, सगळ्यात लहान संजय गांधी, सगळ्यात जुनं ताडोबा, सगळ्यात क्षेत्रफळानं मोठं गुगामल, मेळघाट. मग आता क्षेत्रफळानं सर्वात लहान संजय गांधी, सगळ्यात मोठं गुगामल. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. क्षेत्रफळाच्या बाबतीत विचारलं तर म्हणजे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि त्या ठिकाणी 6च राष्ट्रीय अभयारण्य ते देखील आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये असणारं कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे, IMP आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठलं? तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. मग रेहेकुरी कुठं आहे? हे आहे काळविटांसाठी. बघा, काळविटांसाठी प्रसिद्ध असणारं रेहेकुरी हे आहे नगरमध्ये. जायकवाडी आहे औरंगाबादमध्ये, माळढोक आहे सोलापूरमध्ये, नायगाव बीडमध्ये आहे, मोरासाठी, मोरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मयुरेश्वर पुणे, मोरगाव या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पहिला गणपती आपण आहे, हे पण मोरासाठी आहे. नांदूर मधमेश्वर नाशिक या ठिकाणी आहे. गोदावरी आणि कादवा या 2 नदीच्या संगमावरती नांदूर मधमेश्वर वसलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रातील पहिलं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले त्याला वेटलँड, मला मराठीमध्ये येणार वेटलँड म्हणजे मराठीमध्ये काय, मराठीमध्ये आता मला तो शब्द आठवे नाही खरं, दलदलयुक्त प्रदेश त्याला असं पण म्हणतात. वेटलँड पहिलं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये, ॲक्च्युली 3 वेटलँड महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. एक म्हणजे नांदूर मधमेश्वर, दुसरं आहे ठाणे फ्लेमिंगो खाडी आणि तिसरं म्हणजे बुलढाणा राज्यातील लोणार सरोवर. लोणार सरोवर ही वेटलँड आहेत. मराठीमध्ये मला आता त्याचं नाव स्ट्राईक होणार. 2 पाणथळ प्रदेश, पाणथळ प्रदेश असं त्याला म्हणतात. पाणथळ क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 3 पाणथळ क्षेत्र आहेत. ठाणे फ्लेमिंगो खाडी, त्याच्यानंतर लोणार बुलढाणा आणि नांदूर मधमेश्वर. तर नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं वेटलँड म्हणजे पाणथळ प्रदेश आहे. आणि महाराष्ट्रामध्ये टोटल 3 आहेत. त्यातलं तिसरं लोणार बुलढाणा सगळ्याला माहिती आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं. बुलढाणामध्ये खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं महाराष्ट्रातलं ते सरोवर आहे. ठाणे फ्लेमिंगो खाडी त्याला असं पण म्हणतात. आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये आहे असं लक्षात घेतलं आपण. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी आपण पाहू. मी सांगितलं की भारतामध्ये मगाशी 13 बंदरं बघितली, तशी 17 आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. त्यातल्या मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेले. त्याचबरोबर CST हे महाराष्ट्रामध्ये 2 रेल्वेचे स्थानक आहेत. एक म्हणजे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. पश्चिम रेल्वेला चर्चगेट असं म्हणतात. बघा, पश्चिम रेल्वे म्हटलं की चर्चगेट आणि मध्य रेल्वे म्हटलं की CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तसंच मुंबईच्या विमानतळाला देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलेलं आहे. नागपूरच्या विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. का बरं दिलं असेल तर नागपूर या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माचा त्या ठिकाणी दीक्षांत समारंभ घेतला. ओके. परंतु मुंबई या ठिकाणी चैत्यभूमी, बाबा चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी आहे मुंबई या ठिकाणी. ओके. दिल्लीच्या विमानतळाला इंदिरा गांधी विमानतळ असं म्हणतात. कोलकात्याच्या विमानतळाला नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतात. अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल, अमृतसर गुरु रामदासजी, पोर्ट ब्लेअरला वीर सावरकर असं म्हणतात. आणि या ठिकाणी IMP पॉईंट असं आहे, या पोर्ट ब्लेअरचं नाव चेंज होऊन सध्या त्याला श्री विजयपुरम असं त्या ठिकाणी पोर्ट ब्लेअर असं केलेलं आहे. पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबार याची राजधानी आहे. अंदमान निकोबार याची राजधानी आहे. आणि गुवाहाटीला गोपीनाथ बारडोली यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर संत आणि त्यांची समाधीस्थळ, निवृत्तीनाथ यांचे जे काय
संत ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की त्यांचे जे काही भाऊ होते त्याच्यानुसार निवृत्ती हे सगळ्यात थोरले होते. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी त्यांची समाधी आहे. फार फार मोठा त्या ठिकाणी सप्ताह देखील बसतो. संत ज्ञानेश्वर माऊली यांची आळंदी या ठिकाणी समाधी आहे. परंतु जन्म विचारला तर तो आपेगावला आहे, या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही. आणि एक्झामिनर पहिलाच ऑप्शन संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म म्हटलं की आळंदी देतात. आळंदीला जन्म नाही, आळंदीला समाधी आहे. जन्म माऊलींचा आपेगाव या ठिकाणी आहे. संत सोपानदेव यांची समाधी सासवडला आहे. संत मुक्ताबाई यांची कोथळी जळगाव या ठिकाणी मुक्ताबाईची समाधी आहे. आता जन्मभूमी, संत आणि जन्मभूमी, संत ज्ञानेश्वर आपेगाव पैठणजवळ, संत नामदेव पंढरपूर, संत एकनाथ पैठण म्हणून नाथसागर असं म्हटलं जायकवाडीला, संत मुक्ताबाई आळंदी, संत तुकाराम देहूला समाधी पण आहे. समाधी ॲक्च्युली ते त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. संत रोहिदास किंवा रविदास उत्तर प्रदेश. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातील 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. कुठली कुठली? भीमाशंकर, आंबेगाव पुणे. ओके, भीमाशंकर पुणे, परळी वैजनाथ बीड, परळी वरळी नाही परळी, घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर, वेरूळ अजिंठ्यामध्ये असणार, त्र्यंबकेश्वर नाशिक, औंढा नागनाथ हिंगोली. ओके, आता अष्टविनायका त्यांचं कुठं अष्टविनायकाला काय म्हणतात आणि त्याचा जिल्हा कुठला? चिंतामणी थेऊरला म्हणतात पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये टोटल 5 आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे सुरुवातीचे 5 लक्षात ठेवायचं. मग ते पुण्यातले न विचारता बाहेर कुठले जे आहेत ना तिथं विचारतात. रायगडचा आणि नगरचा विचारतात. रायगडमध्ये आहे पाली महाड किंवा त्याला पाली विनायक असं म्हणतात. आणि सिद्धविनायक सिद्धटेक अहमदनगरला आहे. महागणपती रांजणगाव पुणे, मोरेश्वर मोरगाव पुणे हा अष्टविनायकापैकी पहिला गणपती आहे. विघ्नेश्वर ओझर पुणे, त्याच्यानंतर गिरिजात्मक लेनाद्री पुणे. ओके, हे अष्टविनायक सगळेचे सगळे पाठ करायचे. आता पुढं कुठली महाराष्ट्रातील ठिकाणं कुठल्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहेत? जसं महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजीला असं म्हणतात. कोणाला? इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. मग पैठणी येवला पैठणी साड्यांसाठी, सोलापूरची चादर, सावंतवाडीची लाकडी खेळणी IMP आहे. तुमसर तांदूळ गिरण्या छत्रपती संभाजीनगर हिमरू शालींसाठी प्रसिद्ध आहे IMP. इचलकरंजी हातमाग यालाच महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हणतात. भंडारा लाख उद्योग. लाख काय बघा, संक्रांतीच्या सणामध्ये महिला ज्या काय हातामध्ये चुड्या घालतात ते लाखाचा उद्योग असतो. ओके, पुढं महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभमेळा. महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभमेळा कुठं भरतो? तर महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळा म्हणजे काय की ठराविक नदींच्या काठी भाविक जमतात त्या ठिकाणी. कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी जमतो. IMP पॉइंट. भारतात 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. ओके, प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार. प्रयागराज यालाच अलाहाबाद असं पण म्हणतात, गंगा नदीच्या किनारी. उज्जैन शिप्रा नदीच्या किनारी. नाशिक गोदावरी नदीच्या किनारी. आणि हरिद्वार गंगा नदीच्या किनारी. दर 6 वर्षांनी प्रयागराज आणि हरिद्वार इथे अर्ध कुंभमेळा भरतो. दर 14 वर्षांनी महाकुंभमेळा भरतो. बघा, नसता कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो. अर्ध कुंभमेळा 2 ठिकाणी प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी भरतो. आणि महाकुंभमेळा दर 14 वर्षांनी भरतो. सिंहस्थ कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी भरतो. 4ही ठिकाणी लक्षात ठेवायची. हा आता करंटच्या दृष्टिकोनातून IMP पॉइंट आहे. ओके, पुढं प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळे. महात्मा गांधींच्या समाधी स्थळाला राजघाट दिल्ली या ठिकाणी, पंडित नेहरूंच्या शांतिवन दिल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी चैत्यभूमी मुंबई IMP आहे. लाल बहादूर शास्त्री विजय घाट दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रीती संगम कराड. ओके, मग आता ह्या ठिकाणी महत्त्वाची घोषणा आहे. जे काही लाल बहादूर शास्त्री होते त्यांनी जय जवान आणि जय किसान अशी घोषणा दिली. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आले, जय जवान जय किसान आणि जय विज्ञान असं अटल बिहारी यांनी सांगितलं. आणि आत्ता सध्या नरेंद्र मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय तंत्रज्ञान किंवा जय अनुसंधान अशी घोषणा दिलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता महाराष्ट्रातल्या काही ठराविक ज्या काही
आदिवासी जाती आहेत, ह्या आदिवासी जातींवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारताना दिसतात. आता ही महाराष्ट्र सपोज हा विचार करायचा, ह्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी जाती कुठं कुठं सापडतात. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी गडचिरोली आहे, काय आहे गडचिरोली, त्या ठिकाणी गोंड नावाची जात सापडते. गोंड हा शब्द लक्षात ठेवा, गोंड माडिया गोंड सगळं त्या ठिकाणी सापडतं. या ठिकाणी आहे अमरावती, या अमरावतीमध्ये कोरकू नावाची जात सापडते. ओके, त्याच्यानंतर जो काही सातपुडा पर्वत आहे, ओके, ह्या सातपुडा पर्वतामध्ये भिल्ल नावाची जात सापडते. मग तुम्हाला नंदुरबारमध्ये सातपुडा पर्वत आहे, भिल्ल जात सापडणार. त्या ठिकाणी नसतं स्पेशल दिलं, सातपुड्या पर्वतामध्ये भिल्ल सापडतात. आणि या ठिकाणी जो काही कोकणाचा पार्ट आहे बघा, कोकणाचा पार्ट आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यातल्या रायगडमध्ये वारली, ठाकर, ओके, ठाकर, ओके, आम्ही ठाकर साऱ्या रानाची पाखर असं म्हणतो ना, वारली, ठाकर, कातकाडी किंवा कातकरी ही आदिवासी जमाती. एवढ्याच आदिवासी जमाती पाठ करायचं, फार जास्त पाठ करायचं बसायचं नाही. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये गोंड माडिया गोंड असं पण म्हणतात. ओके, आता याच्यामधले जे काही ठाकर बाप्पा असं होते, ठाकर बाप्पा, हे ठाकर बाप्पा यांना आदिवासी जनक असं पण म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाचा जन्मदिवस आहे? बिरसा मुंडा. बिरसा मुंडा हे ओडिसाचे आहेत. संथाळ जातीचे, संथाळ जातीचे बिरसा मुंडा यांच्या नावाने जन्मदिवस 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पण संथाळ जमातीच्या आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता त्याच्यावरून आपण जर आदिवासी जमाती बघितल्या तर बघा, माडिया गोंड गडचिरोली, कोरकू अमरावती, भिल्ल खानदेश, खानदेश म्हणजे काय नंदुरबार, धुळे, जळगाव, कोलाम यवतमाळ, त्याच्यानंतर कातकडी रायगड, ठाकर, वारली वगैरे ते तर तुम्हाला मी सांगितलं. आता कृषी विद्यापीठ 4 आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. 4च्या 4 नावं तुम्हाला आणि साल माहिती असायला पाहिजे. 68ला राहुरी कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ, त्याला महात्मा फुले यांचं नाव दिलं, नगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अकोला कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव दिलं 1969. आणि 72च्या दुष्काळामध्ये 2 झाली, दापोली आणि परभणी. दापोली आहे कोकणामध्ये, कोकण, त्याला बाळासाहेब सावंत यांचं नाव दिलंय, सावंतवाडीवरून लक्षात ठेवायचं, सिंधुदुर्ग सावंतवाडी बाळासाहेब सावंत. आणि परभणी या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक यांचं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाची विद्यापीठं आहेत, ती म्हणजे श्रीमती नाथीबाई ठकरासी महाविद्यापीठ किंवा विद्यापीठ, ज्याला SNDT असं पण म्हणतात, मुंबई या ठिकाणी स्थापना आहे 1916. मुद्दा नीट लक्षात घ्यायचा, ही आहे महिला विद्यापीठ आणि कर्वेंनी स्थापन केलेलं पहिलं महिला विद्यालय बघा, पहिले महिला विद्यालय ते आहे 1906 साली हिंगणे या ठिकाणी चालू केलं. कुठं? हिंगणे, ते आहे पुणे या ठिकाणी, पुणे हिंगणे या ठिकाणी चालू केलं. आणि तब्बल 10 वर्षांनी पुढे 1916ला त्याचं रूपांतर SNDT विद्यापीठामध्ये झालं. ओके, हे जे काही कर्वे आहेत, ह्या कर्वेंना, महर्षी कर्वे यांना सगळ्यात वयोवृद्ध भारतरत्न 100 वर्षाची पूर्ण झाले की त्यांना देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला बाटू युनिव्हर्सिटी असं पण म्हणतात, लोणेरे रायगड या ठिकाणी आहे 1989ला. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आरोग्य विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी 1989ला स्थापना आहे. महत्त्वाचं आहे. आता गोंड मारिया गोंड सगळं गडचिरोली. त्याच्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा या ठिकाणी आहे, कारण महात्मा गांधी वर्ध्याला त्या ठिकाणी येऊन राहिले होते. आणि विधी विद्यापीठ म्हणजे कायदा विद्यापीठ हे मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जो काही भूगोलच्या अनुषंगानं मला इम्पॉर्टंट जेवढा महाराष्ट्राच्या रिलेटेड डाटा वाटला तो सगळ्याचा सगळा घेतला. याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राची लोकसंख्येचे महत्त्वाचे आकडे मी काही घेतले नाहीत, ते आपण लोकसंख्या या टॉपिकमध्ये बघू. घनता वगैरे किती, त्याच्यानंतर प्रमाण किती, महाराष्ट्राची जी काही घनता आहे बघा, महाराष्ट्राची घनता ही वर्षांच्या दिवसा एवढे आहे. वर्षाचे दिवस किती असतात? 365. ओके, आणि जी काही स्त्री पुरुष प्रमाण आहे, ज्याला लिंग गुणोत्तर असं म्हणतात बघा, लिंग गुणोत्तर असं म्हणतात, ते 929 आहे. किती आहे? 929. हा आकडा देखील विचारलेला आहे. याच्या पलीकडं मला असं वाटतं मॅक्सिमम क्वेश्चन या लेक्चरमधून तुम्हाला पडतील. हे जर लेक्चर आवडले
तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पॉलिटी, इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने सर्वच्या सर्व लेक्चर तुमच्यासाठी घेण्याचा जरूर प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, हे रिव्हिजन लेक्चर आहे, त्याच्यामुळे मी स्पीडनं घेतलेले. तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ते शेअर करा. नवीन विद्यार्थ्यांना पण ते नक्कीच फायदेशीर ठरेल. चालू घडामोडींचं तर आपली रेग्युलर लेक्चर सिरीज चालूच राहील. लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.